मागचा जो आपला विषय होता रहस्य कथांचा उगम आणि विकास, त्याचंच आजचं हे सादरीकरण पुढचा भाग समजायला हरकत नाही. मागच्या रहस्य कथांच्या एका सादरीकरणामध्ये मी असं सांगितलं होतं की रहस्य कथांचा हा विकास वेगवेगळ्या अंगाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने पुढे होत गेला. परंतु त्याच्यात जे नवं वळण आलं ते अत्यंत महत्वाचं आणि रोचक आहे. आज आपण ज्या प्रकारच्या रहस्य कथा वाचत आहोत, मग त्या मराठीतील लेखकांच्या असतील किंवा इंग्रजी लेखकांच्या असतील, सामान्यपणे त्यांचा जो एक प्रवाह आहे, त्याचा प्रारंभ हा जिथून सुरू झाला तिथून हे आजचं सादरीकरण सुरू होत आहे. जुन्या ज्या रहस्य कथा होत्या दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यामध्ये सर्वांमध्ये एकच कोणीतरी गुप्तहेर होता किंवा एखादा असा महानायक होता की जो रहस्यांची उकल करायचा. तो सत्यान्वेषी होता. त्याचा एखादा साथीदार असायचा. ज्या रहस्यांची तो उकल करायचा ती अत्यंत सोपी आणि साधी होती. एखादा खून असेल, एखादा गुन्हा असेल, एखाद्या बँकेवर किंवा तिजोरीवर दरोडा पडला असेल, चुकीचं कोणी सादरीकरण किंवा खोटेपणा केला असेल, कोणी बदमाश किंवा बनवे असतील आणि अर्थातच जिथे कुठेतरी खून झाला असेल, अपघात झाला असेल, त्या सर्वांचा उलगडा करण्याकरता हे आपले एकांडे शिरेगार काम करत होते. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून शेरलॉक होम्स, चार्ली चॅन, मिस्टर वॉंग यासारख्या अनेक गुप्तहेरांचा समावेश करता येईल. सर्वांचीच नावं इथे सांगणं शक्य होणार नाही. परंतु त्याच वेळेला एका नवीन प्रवाहालाही सुरुवात झाली होती. त्याचा प्रारंभ खरं सांगायचं तर जी के चेस्टरटन या लेखकाने केला असं मानायला हरकत नाही. चेस्टरटन यांनी एक अत्यंत उत्तम कादंबरी लिहिली होती. तिचं नाव होतं द मॅन हू वॉज थर्सडे. आता आता त्याच्यावर चित्रपट आला आहे किंवा येत आहे, परंतु याचं आपण ऑडिओ बुक मात्र आपण युट्यूबवर ऐकू शकता. अत्यंत सुंदर आणि रोचक कादंबरी आहे. चेस्टरटन स्वतः हे एक अत्यंत धर्मनिष्ठ आणि कॅथोलिक पंथाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या लेखनामधून अनेक वेळा अनेक नवीन प्रकारच्या वाक्यरचना, शब्दरचनांचा खूप उत्तम वापर ते करायचे. जुन्याच म्हणी आणखीन वाक्प्रचारांना दुसऱ्या अर्थाने अंगाने वापरण्याची त्यांची शैली विलक्षण ओघवती आणखी प्रभावी होती. त्यांनी एका नवीनच गुप्तचराची निर्मिती केली होती फादर ब्राऊन नावाच्या. परंतु द मॅन हू वॉज थर्सडे ही कादंबरी जी त्यांनी लिहिली ती मात्र त्यांच्या इतर कादंबऱ्यांपेक्षा एकदमच वेगळी आणि एक नवी कलाटणी देणारी होती. या कादंबरीमध्ये एक अराजकवादी असतो आणि तो संपूर्ण इंग्लंडमध्ये अराजक निर्माण करण्याकरता प्रयत्न करत असतो आपल्या गुप्त कारवायांच्या माध्यमातून, गुप्त संघटनांच्या माध्यमातून. आणि त्याला पकडण्याकरता, त्याला दोषी सिद्ध करण्याकरता एक गुप्तचर असतो. या दोघांमधला संवाद हे त्या कादंबरीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि अराजकतेचं तत्वज्ञान काय आहे आणि हे कसं देशहित विरोधी आहे याच्यावर मुख्यत्वे करून चेस्टरटन यांनी प्रथमच खूप उत्तम प्रकाश टाकला होता. जरी ही रहस्य कथा असली तरी त्याच्यातला तत्वज्ञानाचा भाग अत्यंत चिंतनीय आणि विचार करण्यासारखा होत्या. कोणत्याही एखाद्या देशात अराजक निर्माण झालं तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे अराजकाचे जे पुरस्कर्ते आहेत ते कोणत्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करतात, त्यांची विचारसरणी कशी आहे, याचं अत्यंत उत्तम विवेचन चेस्टरटन यांनी केलं होतं. कादंबरी खूप गाजली, आजही वाचण्यासारखी आहे. ज्याला कोणाला संधी असेल त्यांनी ही कादंबरी जरूर वाचावी. शक्य नसेल तर ऑडिओ बुक ऐकायला काहीच हरकत नाही. परंतु या सर्व कादंबऱ्यातून त्यानंतर एका नवीनच कथानकांचं बीज रोवल्या जात होतं. जॉन बुचन या लेखकानी 39 स्टेप नावाची कादंबरी लिहून एक टप्पा पुढे ओलांडला होता. आपल्या देशामध्ये विदेशी गुप्तहेर आहेत, ते देशाविरुद्ध कारवाया करण्याकरता काही वेगवेगळ्या कटकारस्थानांची रचना करीत आहेत आणि त्यांचा शोध कसा घ्यायचा याच्यावरची ही कादंबरी 39 स्टेप्स अत्यंत गाजली. 2-3 वेळा त्यावर चित्रपटही निघाला. पण त्याही पेक्षा म्हणजे बुचन यांची द हंटिंग टॉवर नावाची कादंबरी अधिकच उत्तम होती. त्याच वेळेला जोसेफ कॉन्राड सारख्या अत्यंत नावाजलेल्या इंग्लिश कादंबरीकारांनी एक उत्तम रहस्य कथा लिहिली द सिक्रेट एजंट. त्यावर नंतर चित्रपटही निघाला. तर एरिक एम्बलर या लेखकाचं नाव कदाचित आपण ऐकलं नसेल, पण फारच सुंदर रहस्य कथा लिहिणारे एक कथा कादंबरीकार होते. त्यांनी एपिटा फॉर ए स्पाय या सर्व कादंबऱ्यातून एक विचार प्रवाह पुढे येत होता. हा विचार प्रवाह कोणता होता की आपल्या देशात परदेशाचे गुप्तचर असू शकतात, त्यांचे गुप्तहेर असू शकतात, ते वेगवेगळ्या प्रकारची कटकारस्थानं करून देशाच्या अर्थव्यवस्थेला, समाज व्यवस्थेला, राजकारणाला खिळखिळं करू शकतात. युद्धविषयक सगळ्या गुप्त बातम्यांची, संरक्षण विषयक गुप्त बातम्यांची चोरी करण्याकरता ते टपलेले आहेत आणि त्यांना मदत करणारे देशातलेच देशांतर्गत राहणारे नागरिक हे खरे देशाचे शत्रू आहेत.
केवळ बाह्य शत्रूच देशाचे खरे शत्रू नाही, तर देशामध्ये राहणारे कामगार, पुढारी आणि इतर सर्व अशा प्रकारच्या जेव्हा कार्यवाह्यांना मदत करतात, त्यावेळेला देशापुढे मोठी समस्या निर्माण होते. असा एक नवीनच विचार प्रवाह 30च्या दशकामध्ये मुख्यत्वे करून मांडला जाऊ लागला. त्या दृष्टीने लिखाण होऊ लागलं आणि त्यामुळे विचार करण्यासारखी परिस्थिती युरोपातच निर्माण झाली. तिला आणखीन मूर्त रूप देणारा लेखक होता जॉन मार्क्वेंड. जॉन मार्क्वेंड हे एक अमेरिकन लेखक होते. त्यांनी एक उत्तम पात्र निर्माण केलं. त्याचं नाव होतं मिस्टर मोटो. मिस्टर मोटो हा कोण आहे हो? तर हा एक असा जपानी व्यक्ती आहे, जपानी अमेरिकन व्यक्ती आहे, की जो गुप्तचर आहे अमेरिकेचा आणि जो वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कटकारस्थानांचा उलगडा करण्याकरता, पळवून गेलेल्या गुप्त रहस्यांना परत वापस आणण्याकरता, शत्रूंची कारस्थानं उघडकीला आणण्याकरता प्रयत्न करतो. मुळात मिस्टर मोटो हा एक साधा गुप्तहेर, परंतु नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाला जशी जशी कलाटणी युरोपात मिळत गेली, अमेरिकेत मिळत गेली, त्याबरोबर त्याच्या कादंबऱ्यांचं स्वरूप बदललं आणि मिस्टर मोटो हे फारच लोकप्रिय झाले. त्यावर अनेक सुंदर चित्रपट निघाले. मी बहुतेक हे सर्व चित्रपट पाहिले आहेत. मिस्टर मोटोज लास्ट वॉर्निंग किंवा थिंक फास्ट मिस्टर मोटो हे चित्रपट आज युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपण जरूर बघा. या सर्व चित्रपटांचा धागा एकच होता. देशाला आणि देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, त्याच्याकरता गुप्तहेरांची रचना केली पाहिजे. गुप्तहेर अत्यंत चलाक, हुशार, आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाणीव असणारा आणि इतरांची मनं वाचणारा असला पाहिजे. अशा प्रकारच्या गुप्तहेरांची रचना आणि त्यावरच्या कथानकांना खूपच मागणी येऊ लागली. परिणामतः पूर्वीच्या काळातला एक गुप्तहेर शेरलॉक होम्स, त्याला सुद्धा नव्या रूपात सादर करणं त्याच्या निर्मात्यांना आवश्यक वाटू लागलं. मग दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला आणि मधल्या काळामध्ये शेरलॉक होम्सनी इंग्लंडला वाचविण्याकरता कोणकोणते प्रयत्न केले याच्यावरची कथानकं, कादंबऱ्या दुसऱ्याच लेखकांनी लिहिल्यात, त्यावर चित्रपट निघाले. शेरलॉक होम्स अँड द सिक्रेट वेपन किंवा शेरलॉक होम्स परस्यूट टू अल्जियर्स यासारख्या चित्रपटांमधून बेसिल राथबोन या कलाकारांनी खूपच उत्तम काम करून शेरलॉक होम्सला एक नवीन आयामच मिळवून दिला. परंतु दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतरची परिस्थिती राजकारणाची, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची फारच बदलत होती. त्या काळात नागरिकांना जागरूक ठेवणं, नागरिकांना देशाच्या हिताकरता काम करायला लावणं, देशभक्ती त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे, शत्रूंविषयी नाराजी निर्माण झाली पाहिजे, असा विचार जर कुठून प्रसारित करायचा असेल तर तो लेख, कादंबऱ्या या माध्यमातूनच होऊ शकत होता. आणि म्हणून त्या प्रकारचं लिखाण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. दुसरं महायुद्धाने अनेक नवीन प्रवाह सुरू केले राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि त्याचा स्वाभाविक परिणाम कादंबऱ्यांवर आणि कादंबरी लेखनावर झाला, यात आश्चर्य नाहीच. एका नवीन प्रकारच्या रहस्य कथानकांना जन्म देणाऱ्या, साहस कथांना जन्म देणाऱ्या, ज्यांना इंग्रजीत थ्रिलर्स अशा अद्भुत साहसांना पुढे आणणाऱ्या कथा त्याच्यातूनच निर्माण झाल्या. राष्ट्रभक्त, गुप्तहेर, देशभक्त, त्यांच्या संघटना आणि त्यांच्या विरुद्ध शत्रूंच्या संघटना, शत्रूंची गुप्तहेर असा संघर्ष असणाऱ्या आणि विलक्षण रोमांचक कादंबऱ्यांची निर्मिती होऊ लागली. त्याच्यातून नॅझी स्पाय किंवा विंग्स यासारख्या चित्तथरारक कादंबऱ्या आणि चित्रपटांची निर्मिती झालीच. परंतु काही कादंबऱ्या आजही अजरामर झालेल्या आहेत, त्यांच्याबद्दल सांगितलंच पाहिजे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या कादंबऱ्या मुख्यत्वे करून निघाल्या, त्या कादंबऱ्यांपैकी महत्वाची एक कादंबरी म्हणजे मास्क ऑफ डिमिट्रियस किंवा 5 ग्रेव्स टू कैरो आणि डिसिजन बिफोर डॉन. या सर्वच कादंबऱ्यांमधून देशभक्ती अगदी ओतप्रोत भरलेली होती. आपल्या देशाकरता प्राणांचं बलिदान करणं, देशाच्या हिताकरता सर्वस्वाचा त्याग करणारे स्त्री पुरुष, गुप्त संघटना आणि साहसी गुप्तहेर आणि त्यांनी केलेली अचाट साहस, या सर्वांचं चित्तथरारक वर्णन या कादंबऱ्यातून होत होतं. दुसऱ्या महायुद्धाने तर अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एवढा मोठा प्रभाव पुढे आणला की त्यामुळे एकांडे शिलेदार असणारे आणि छोटे मोठे खून शोधणारे रहस्य कथाकार आणि त्यांचे गुप्तहेर नायक हळूहळू बाजूला पडायला लागले. याचा परिणाम स्वाभाविकपणे वेगळ्या प्रकारे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या प्रकारच्या रहस्य कथा लिहिल्या जाऊ लागल्या, त्या मुख्यत्वे करून गुप्तहेरांचं जाळं, त्याला स्पायरिंग्स म्हणतात, किंवा देशविरोधात काम करणाऱ्या अनेक प्रकारच्या शत्रू संघटना, समाजहित विरोधात काम करणाऱ्या संघटना, देशाची रहस्य पळवून देणाऱ्या इस्पियोनाज ज्याला म्हणतात, किंवा देशाच्या नेत्यांना, सेनाधिकाऱ्यांना, प्रमुख व्यक्तींना पळवून देणे, उद्योगपतींना पळवून देणे, त्याच्या बदल्यात खंडणी मागणे आणि देशाला अत्यंत अडचणीत आणणे, अशा प्रकारच्या सर्व रंजक आणि अत्यंत मनोवेधक अशा कादंबऱ्यांची रचना होऊ लागली. मग त्या रहस्यांचं उद्घाटन, त्या सर्व प्रकारच्या कारस्थानांवर मात करणारे हुशार, शूर, देशभक्त गुप्तहेर यांच्या कादंबऱ्यांना काही अंतच राहिला नाही.
याचा परिणाम चित्रपटांच्या निर्मितीवर आणि कथानकांवर झाला. आपल्याला सगळ्यांना जर एक नाव माहिती असेलच आणि आपण अनेकांनी कदाचित हे नाव खूप आदराने घेतलं असेल, ते म्हणजे सर अल्फ्रेड हिचकॉक. अल्फ्रेड हिचकॉक हे जरी इंग्लिश जन्मानी होते तरी त्यांचं मुख्य जे चित्रपट निर्मितीचं कारकीर्द आहे ती अमेरिकेतच झाली. त्यांच्या अनेक चित्रपटांना खूपच लोकप्रियता मिळाली. सुरुवातीच्या त्यांच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या आणि त्या दरम्यानच्या काळातल्या सर्व चित्रपटांची जर मुख्य कोणती रचना असेल, तो मुख्य धागा होता, मुख्य कथाप्रवाह होता, हा देशविरोधी कार्य करणारे शत्रू, त्यांचे गुप्तहेर, त्यांना मदत करणारे लोक, संघटना आणि त्यांच्यावर मात करणारे अत्यंत हुशार, चलाख सामान्य नागरिक किंवा गुप्तहेर असाच राहिला. त्या सर्वच चित्रपटांना खूपच प्रसिद्धी मिळाली, लोकप्रियता मिळाली आणि देशांमध्ये विशेषतः अमेरिकेत आणि युरोपात नाझी आणखी जर्मन लोकांविरुद्ध, शत्रूंविरुद्ध एक प्रचंड नाराजी, संताप निर्माण करण्यात या चित्रपटांना मोठं यश मिळालं. कोणते होते होय चित्रपट? सिक्रेट एजंट हा मगाशी सांगितलेल्या कॉन्राड यांच्या कादंबरीवरचा चित्रपट. सॅबोटियर या चित्रपटाची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सॅबोटाज, नटोरियस आणि द लेडी व्हॅनिशेस. आपल्यापैकी अनेकांनी यापैकी काही चित्रपट पाहिले असतील, अनेकांनी कदाचित पाहिले नसतील. चित्रपट जरी 60-70 वर्ष जुने असले तरी त्यातली रंजकता, त्यातली रोचकता, त्यातलं रोमांच मुळीच कमी झालेलं नाही. आजही जर आपण हे चित्रपट पाहाल, जरी कृष्णधवल रंगात असले तरी देखील ते अत्यंत प्रभावी आणि खूपच रोचक आहेत. सॅबोटियरची कथा कशी आहे? एक सामान्य कामगार की जो एका कारखान्यात काम करत असतो, तिथे स्फोट होतो आणि त्याच्यावर आरोप येतो. आपण निर्दोष आहे सांगून तो पोलिसांना समजावून सांगू शकत नाही आणि म्हणून तो स्वतःच हा स्फोट कोणी घडवून आणलाय याचा शोध घेण्याकरता सुरुवात करतो आणि अखेर तो एका मोठ्या एका शत्रूंच्या गुप्तहेर संघटनेपाशी जाऊन पोहोचतो आणि त्या गुप्तहेर संघटनेचं ते रहस्य आणि शत्रूंना मदत करणाऱ्या त्या सर्व मंडळींना तो पकडून देतो. स्वाभाविक आहे, असंच व्हायला पाहिजे. परंतु या सर्व कादंबऱ्यांमधून जर कोणता मुख्य धागा होता कथा प्रवाहाचा, तो देशभक्ती हाच होता. दुसरं महायुद्ध संपणं ही फार लांब प्रदीर्घ काळाची गोष्ट. 7 वर्ष चाललेल्या या युद्धामध्ये युरोपियन आणि अमेरिकन जनमानस वेगवेगळ्या प्रकारे ढवळून निघत होते. अनेक प्रकारचे विचार प्रवाह, अनेक प्रकारचे संकट. आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल, लंडन सारखं शहर जवळपास बेचिराख झालेलं होतं. अनेक युरोपियन देशांमध्ये सर्व महत्वाच्या इमारती आणखी संस्थांना नामशेष होण्याच्या मार्गावर आली होती. अशा वेळेला लोकांचं मनोबल टिकवून ठेवणं सोपं नाही. मग त्याच्याकरता कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत? त्यामध्ये जर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती चित्रपट आणि लेखन. उत्तम प्रकारच्या देशप्रेमाला प्रवृत्त करणाऱ्या, देशभक्तीला प्रवृत्त करणाऱ्या कादंबऱ्या सांगणं, त्याच्यातून एकाच कथानकाला वेगवेगळ्या प्रकारे मांडणं, परंतु लोकांच्या मनातला धीर कमी होऊ नये. त्यांनी साहसाने या संकटाला तोंड दिलं पाहिजे, देशासोबत उभं राहिलं पाहिजे, याकरता प्रयत्न होऊ लागले. त्यातून काही सुंदर कादंबऱ्या आणि चित्रपट निघाले. ऑल द क्वीन्स मेन किंवा अपॉइंटमेंट इन बर्लिन, कैरो यापैकी एका चित्रपटाबद्दल मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. कार हर नेम विथ प्राईड. एखाद्या स्त्रीने आपल्या देशाकरता कोणत्या प्रकारचा त्याग करायला पाहिजे याचं अत्यंत उत्तम चित्रण या चित्रपटातून प्रत्येकाला विचार करावा लागेल असं आहे. त्याही पेक्षा म्हणजे द हाऊस ऑन 92nd स्ट्रीट. अमेरिकेत वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना, समाजसेवी संघटना, मानव हित करणाऱ्या संघटना आणि या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या देशविरोधी प्रचार करणाऱ्या संघटनांचा मोठा सुळसुळाट झाला होता. जर्मन मधून अनेक लोकांना अशा याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारे निधीचा प्रवाह पुरविला जात होता. अशा सर्व देशविरोधी संघटनांना उघडकीला आणणं, समाज हिताच्या नावात बुरख्याखाली काम करणाऱ्या आणि प्रत्यक्षात देशाचा विनाश करण्याकरता प्रयत्न करणाऱ्या या सर्व संघटनांचा भेद करणं, त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींना पकडणं आणि त्यांना योग्य प्रकारे त्यांचा रहस्योद्घाटन करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. त्याच्याकरता अमेरिकेतली FBI नावाची संघटना सातत्याने काम करीत होती. ही संघटना कशा प्रकारे काम करते, हिचे गुप्तचर आणि हिच्याकरता मदत करणारे लोक कशा प्रकारे काम करतात, याच्यावर हाऊस ऑन 92nd स्ट्रीट हा चित्रपट आहे. अत्यंत सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे या चित्रपटाची कथा ज्यांनी लिहिली त्यांनी मुख्यत्वे करून सत्य घटनांचाच आधार घेतला आणि त्यामुळे अमेरिकन जनमानसाला मोठा धक्का बसला. द मॅन हू नेव्हर वॉज हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी कितीतरी वेळा पाहिला असेल. एखादा मनुष्य अस्तित्वातच नाही, परंतु तो अस्तित्वात आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या माध्यमातून हेरगिरी करायची ही गोष्ट सोपी नाही. त्याच्याकरता शेकडो गोष्टींची व्यवस्था करावी लागते. तशी ती त्याप्रमाणे कशा करता येईल आणि असं एक खोटंच अस्तित्व असणारा मनुष्य निर्माण केल्यावर त्याचा कसा उपयोग करता येईल याचं हे उत्तम चित्रण होतं. या सर्वच चित्रपटांचा हेतू, या सर्वच कादंबऱ्यांचा हेतू
अमेरिकन आणि युरोपियन जनमानसाचं मनोबल टिकवून ठेवणे हा होता. लढाईचा परिणाम काय झाला? दुसऱ्या महायुद्धानंतर तर अनेक कथाकारांना, कादंबरीकारांना शेकडो विषय मिळाले. हा एक वेगळा परिणाम मानला पाहिजे. विशेषतः क्रांतिकारकांच्या समूहांनी शत्रूंशी लढा कसा दिला, फ्रान्समध्ये, बेल्जियममध्ये, नेदरलँड्समध्ये, याच्या कथा, याच्या ऐकीव कथा आणि सत्यकथा यांचं अगदी बेमालूम मिश्रण करून अनेक चांगल्या कादंबऱ्या निघायला लागल्या. स्वातंत्र्याकरता लढणारे, जर्मनांविरुद्ध लढणारे, रशियनांविरुद्ध लढणारे लोक कशा प्रकारे लढा देत होते, त्यांनी कोणकोणत्या प्रकारचा त्याग केला, त्यात लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, वृद्ध असतील, त्या सर्वांनी कशा प्रकारे प्रयत्न केले, शत्रूचे इरादे कसे ओळखून काढले आणि त्यावर मात करण्याकरता शासनाला कशा प्रकारे मदत केली, यासारख्या कितीतरी कथानकांची निर्मिती त्यामुळे निर्माण झाली. याच्यापैकी याच्याकरता एका मोठ्या लेखकाचं नाव मला आदराने घ्यावं लागेल, ते म्हणजे ग्रॅहम ग्रीन. ग्रॅहम ग्रीन हे अत्यंत थोर दर्जाचे कादंबरीकार होते. त्यांनी खूप सुंदर कादंबऱ्या लिहिल्या. गेल्या शतकातल्या इंग्रजी साहित्यावर त्यांचा प्रभाव वाखाणण्यासारखा आहे. त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्याकरता 2 वेळा नॉमिनेट करण्यात आलं होतं. त्यांनी जवळपास 70 वर्ष लिखाण केलं आणि त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं लिखाण केलं त्याच्यापैकी काही रहस्यकथा विलक्षण गाजल्या. त्यांनी केवळ रहस्यकथाच लिहिल्या नाहीत, त्या रहस्यकथांच्या माध्यमातून तत्कालीन समाजाच्या भावनांचं, मनोभूमिकेचं, अडचणींचं, व्यथांचं अत्यंत नेमकं वर्णन करण्यात त्यांना मोठं यशही आलं. त्यामुळेच त्यांना शेक्सपियर पुरस्कार किंवा जेरुसलेम पुरस्कार सारखे वेगवेगळे पुरस्कारही मिळाले. ग्रॅहम ग्रीन यांची मिनिस्ट्री ऑफ फिअर या नावाची कादंबरी फारच महत्वाची आहे. एखादा देश खोटा प्रचार कसा करू शकतो, गोबेल्सच्या तंत्राचा वापर कसा करतो आणि त्याचा प्रभाव काय होतो, याच्यावरची ही कादंबरी. तर द थर्ड मॅन मध्ये जर्मनीमध्ये पराभव झाल्यावर जर्मनीची अवस्था कशी झाली होती, द फ्युजिटिव्ह मध्ये एखादा पळून गेलेला व्यक्तीला शोधण्याकरता कशा कशा प्रकारचे प्रयत्न केले जातात, अशा अत्यंत उत्तम आणि रंजक कथा ग्रॅहम ग्रीन यांनी लिहिल्या. त्या कादंबऱ्या त्या काळात गाजल्या कारण त्या काळातलं समाजमन विलक्षण ढवळून गेलेलं होतं. युरोपियन समाजमन विलक्षण अस्वस्थ झालं होतं. या युद्धाने आपल्यावर काय काय दुष्परिणाम केले याच्याबद्दल ते विलक्षण चिंतित होतं आणि त्यामुळे या कादंबऱ्यांना स्वाभाविकच उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु या लढाईमध्ये गुप्तचरांनी कसं काम केलं, वेगवेगळ्या गुप्त संघटनांनी कशा प्रकारे लढा दिला आणि शत्रूंचे रहस्य, शत्रूंचे गुप्तहेर कशा प्रकारे उघडकीस आणले, त्यांना कशा प्रकारे नामशेष केलं, त्याच्या साहस कथा हाच मुख्यत्वे करून या रहस्य कथांचा गाभा होता, विषय होता. ज्याच्यामध्ये एका लेखकाचं नाव मुख्यत्वे करून घ्यावं लागेल, ते म्हणजे जॅक हिजिंग्स. द ईगल हॅज लँडेड या नावाच्या कादंबरीचा मराठीत आतापर्यंत 2 वेळा अनुवाद झालेला आहे. अत्यंत सुंदर कादंबरी आहे. परंतु ईगल हॅज लँडेड पेक्षाही इतरही खूप चांगल्या कादंबऱ्या त्या काळात लिहिल्या गेल्या. अँड्रू ग्रॉस यांची द फिफ्थ कॉलम या नावाची कादंबरी देशात शत्रू कशा प्रकारे कार्य करतो त्याच्या कार्यपद्धतीचं इतकं सूक्ष्म निरीक्षण आहे की त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं. जॅक डॉज ही केन फॉलेटची कादंबरी. कोड गर्ल्स ही प्रत्यक्षात रहस्य आणखीन गुप्त संदेश उघडकीला आणणाऱ्या स्त्रिया आणि मुलींनी कशा प्रकारे त्या गुप्त संदेशांची उकल केली आणि त्याद्वारे अमेरिकेला मदत केली याबद्दलची वास्तवतावर आधारित असणारी कादंबरी आहे. तर रॉबर्ट हॅरिस यांची एनिग्मा ही गुप्त संदेश पाठवण्याकरता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा, गुप्त भाषा, सांकेतिक भाषांचा वापर करतात, यंत्रांचा वापर करतात, संदेशांचा वापर करतात, त्यांचा उकल कसा करायचा, या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यातली माहिती अत्यंत सूक्ष्म, अत्यंत सत्याला धरून असणारी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कथा गोष्टींबद्दल फुलवणारी होती. त्यातली तांत्रिक शुद्धता एवढी असाधारण होती की त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं कदाचित जॅक हिजिंग्स किंवा रॉबर्ट हॅरिस हे प्रत्यक्ष गुप्त विभागातच काम करत असावेत आणि की त्यांनी त्या गोष्टी अनुभवल्या असाव्यात. या सर्वच कादंबऱ्या खूप गाजल्यात. दुसऱ्या महायुद्धानंतर, युद्ध संपल्यानंतर, शत्रूवर विजय मिळवल्यानंतर जी आनंदाची लाट आली त्याचा प्रतिसाद या कादंबऱ्यांना जे अपूर्व यश मिळालं त्यातून दिसून आला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा आणि पर्यायाने हिटलरचा पराभव झाला. परंतु हिटलरचा पराभव होणं ही एक केवळ घटना होती. त्याहीपेक्षा महत्वाचं होतं हिटलरनी काय काय दुष्कृत्य केली, हिटलरनी कोणकोणत्या अचाट आणि अफाट योजना आखल्या, त्या माध्यमातून मानवतेचा, युरोपचा आणि विश्वाचा संहार करण्याकरता कोणकोणत्या प्रकारचं नियोजन केलं, कोणकोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानांचा, शस्त्रांची निर्मिती करायचा प्रयत्न केला आणि या सर्व कथा ऐकीवच होत्या. प्रत्यक्षात हिटलरने याच्यापैकी काय केलं काय नाही हे कोणाला माहित नाही. परंतु लोकांच्या मनात संदेह होता, संभ्रम होता, ठिकठिकाणी कुजबूज होती वेगवेगळ्या प्रकारची की अशा प्रकारचे शस्त्र जर्मनीने तयार केलेत, अशा प्रकारचे तंत्र जर्मनीने विकसित केलेत, अशा प्रकारचे प्रयोग केलेत.
ज्या जीव अनन्वित अत्याचार झाले, त्यांच्या अत्याचाराच्या कथा वाचल्यावर ऐकल्यावर सर्व जगाचा हिटलरच्या या दुष्कृत्यांवर विश्वास बसून स्वाभाविकच होतं. आणि त्यामुळे मग हिटलर्स प्रोजिनी, हिटलरला जर मुलगी झाली असेल तर तिचा संगोपन कोणी आणि कसं केलं, तिचा विकास कसा झाला असेल, तिची हिटलर बद्दल प्रतिक्रिया काय असेल, याबद्दलची कादंबरी. हिटलर्स डिसेप्शन, हिटलर जिवंत होता आणि तो अर्जेंटिनात राहत होता, याबद्दलची कादंबरी. किंवा हिटलर 2.0, हिटलर सारखे दुसरे त्याचे अनुयायी जर तयार झाले असतील तर ते किती क्रूर आणि किती महत्वाकांक्षी असतील. हिटलरची गुपित, त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या इमारती बांधल्यात, 7 सिक्रेट नावाची याच्यावरची हायर्निंग बॅलेसची अत्यंत उत्तम कादंबरी आहे. पण मला ज्या कादंबरीबद्दल तुम्हाला सांगावयाचं आहे ती आहे द बॉईज फ्रॉम ब्राझील. तिचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे आणि यावर चित्रपट सुद्धा आहे. फार सुंदर चित्रपट, त्यात ग्रेगरी पेक या थोर नटांनी काम केलेलं आहे. काय कादंबरी आहे? हिटलरचा एक अनुयायी हा विलक्षण हुशार असा बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि जैवशास्त्रज्ञ होता. त्यांनी हिटलरच्या सारखे प्रति हिटलर निर्माण करण्याकरता प्रयोग केले आणि त्यात 7 वेळा त्याला यश आलं. ती 7 मुलं जर मोठी झाली तर ती हिटलर सारखीच महत्वाकांक्षी, शूर, पराक्रमी आणि जर्मनीला पुनर्वैभव मिळवून देणारी असतील, अशा भावनेतून हा प्रयोग झाला. मग त्या मुलांचा शोध घेणं आणि त्यांना नष्ट करणं किंवा त्यांना त्यांचं मन बदलणं, हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. आपल्यापैकी कदाचित अनेकांनी ही कादंबरी वाचली असेल. चित्रपट तर पाहण्यासारखाच आहे, विलक्षण उत्तम चित्रपट आहे, आपण जरूर बघा. अॅलिस्टर मॅकलिन हे नाव तर घरोघरी भारतात, महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. त्याच्या कितीतरी कादंबऱ्या आणि चित्रपट आपण ऐकले आणि वाचले आणि पाहिले असतील. गन्स ऑफ नेरॉन ही जवळपास 70च्या दशकातली, 60च्या दशकातली गाजलेली कादंबरी आणि तितकाच उत्तम चित्रपट. हा चित्रपट अनेकांनी अनेक वेळा पाहिला असेल. फोरस्टेन फ्रॉम नेव्हरॉन किंवा वेअर इगल्स डेअर या कादंबऱ्यांना अफाट प्रसिद्धी आणि विलक्षण लोकप्रियता मिळाली. या सर्व कादंबऱ्या जर्मन विरोधात होत्या. अॅलिस्टर मॅकलिन हे खरं पाहिलं तर एक साधे पत्रकार, आणखीन वृत्तस्तंभ लेखक होते. परंतु ज्यावेळेला त्यांना असं वाटायला लागलं की याही पेक्षा महत्वाचं आहे, अशा प्रकारच्या वृत्तलेखनापेक्षा उत्तम प्रकारच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून सत्य आणि कल्पनांचं अपूर्व मिश्रण करून लोकांना आपल्याला मोहित करता येईल. आणि त्यातून त्यांनी खूप सुंदर कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या या सर्व कादंबऱ्या त्यांच्या काही स्वानुभवावरही आधारित होत्या, कारण त्यांनी स्वतः सैन्यात काम देखील केलं होतं. त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यापैकी सर्वच कादंबऱ्या काही जर्मन विरोधात नव्हत्या, काही साहसपूर्ण होत्या. फिअर इज द की, पपेट ऑन ए चेन. तर इतर त्यानंतरच्या अनेक लक्षणीय अशा आंतरराष्ट्रीय पेच प्रसंगांबद्दल देखील त्यांनी कादंबऱ्या लिहिल्यात. आईस स्टेशन झेब्रा किंवा SMS युलिसिस यासारख्या कादंबऱ्या खूपच विलक्षण गाजल्या, रंजक आहेत, रोमांचक आहेत. त्याच्यापैकी काही कादंबऱ्यांचे मराठीत मेहता प्रकाशनाने अनुवाद देखील प्रकाशित केले आहेत. आपल्यापैकी अनेकांना कदाचित त्या कादंबऱ्या वेगवेगळ्या नावाने वाचायला मिळाल्या असतील, कारण अनेक वेळा या कादंबऱ्यांचे अनुवाद करताना मराठी लेखकांनी मूळ कादंबरीचं नाव किंवा लेखकाचं नावही न देण्याचं सौजन्य दाखवलं नाही. ही खेदाचीच बाब आहे. केन फॉलेट या लेखकाचं नाव आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल. त्यांच्या एका अत्यंत अप्रतिम कादंबरीबद्दल सांगितलं तर कथानकांचा प्रभाव पुढे कसा गेला हे आपल्या लक्षात येईल. आय ऑफ द निडल ही कादंबरी आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य काय की एक जर्मन हेर इंग्लंडमधून पळून जातो. त्याच्या शोधामध्ये इंग्लंडमधले स्कॉटलंड यार्डचे पोलीस आणि गुप्तहेर लागले असतात. अशा वेळेला तो एका छोट्याशा बेटावर जातो आणि तिथे असणारं इंग्लंडचे एक स्थानक नष्ट करून तिथून एक महत्वाचा संदेश देण्याचा तो प्रयत्न करतो. अर्थात कादंबरी आहे इंग्लंडमधल्या एका इंग्लिश लेखकाने लिहिली आहे, केनेथ फॉलेट नावाच्या. त्यामुळे इंग्लंडचाच विजय होणं स्वाभाविक आहे. परंतु त्यांच्या या कादंबऱ्या इतक्या गाजल्यात की टू रिबेकामध्ये जर्मनीचा एक अत्यंत हुशार तरुण इंग्रज सैनिकांचे सर्व संदेश कशा प्रकारे ओळखून काढायचे आणि त्यांना कशा प्रकारे उकलायचं याचं एक यंत्रच तयार करतो. आणि तो अक्षरशः इंग्लंडच्या एका महत्वाच्या ठाण्यापाशी राहून त्या प्रकारच्या संदेशांची उकल करीत असतो. त्यामुळे इंग्लिश लोकांना मोठी समस्या निर्माण होते इंग्लिश सैन्यापुढे. अर्थात तिचा शोध घेण्याकरता ते प्रयत्न करतात आणि त्यात ते यशस्वी पण होतात. या दोन्ही कादंबऱ्यांवर खूप सुंदर चित्रपट निघालेले आहेत. आय ऑफ द नीडल हा चित्रपट तर आपण प्रत्येकाने पाहायला पाहिजे, इतका अप्रतिम आहे. नाझी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र शस्त्र तयार केली आहेत असा प्रवाद त्या काळात मोठाच होता. त्यांच्या गुप्त संघटना अद्यापही काम करत आहेत. स्टॉर्म ट्रूपर्स संपलेली नाही, अशा प्रकारच्या विचारांवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. ओडेसा फाईल, सेव्हन्थ चेंबर, होलोक्राफ्ट कॉव्हेनंट, कॉन्टरफीट यासारख्या सगळ्याच कादंबऱ्यांचा मुख्य धागा एकच होता की नाझींनी आपली संपत्ती, आपला सगळा खजिना कुठेतरी लपवून ठेवला आहे, त्याचा शोध घ्यायचा. त्यांनी तो स्विस बँकेत दुसऱ्या नावाने ठेवला आहे, त्याचा शोध घ्यायचा.
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती बर्लिनमध्ये, बॉनमध्ये कुठे निर्माण करून ठेवल्या आहेत. त्यात त्यांचे सैनिक आणखीन त्यांचे अधिकारी लपलेले आहेत, त्याचा शोध घ्यायचा. त्यांची जी गुप्त संघटना होती स्ट्रॉम स्ट्रोपर्स एस नावाची, तिचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांचा शोध घ्यायचा. अशा कितीतरी प्रकारच्या कादंबऱ्या त्या काळात लिहिल्या गेल्या आणि त्या सर्वांची भाषा, त्या सर्वांचा लेखनाचा हेतू, त्या सर्वांमधलं रहस्य प्रत्येक वेळी एवढं रंजक होतं की या सर्वच कादंबऱ्यांना खूपच यश मिळालं. दुसरं महायुद्ध संपलं. हळूहळू लोकांना दुसऱ्या महायुद्धाबद्दलच्या कथा कादंबऱ्या वाचायचा कंटाळा यायला लागला. कारण शेवटी काही झालं तरी या कथानकांमध्ये कुठेतरी एक साचेबंदपणा यायला लागला. मग त्यावेळेला दुसऱ्या प्रकारच्या रहस्य कथा आणि रहस्य कथानकांचा शोध घेणं हे स्वाभाविकपणे क्रमप्राप्त झालं. परंतु यावेळेचा युरोप कसा होता हो? महायुद्ध जरी संपलं होतं, जर्मनीचा पराभव झाला होता, तरी युरोपात मात्र शांतता नव्हती. युरोपियन मन अत्यंत अस्वस्थ झालं होतं. पुन्हा युद्ध झालं तर हा प्रश्न त्यांना नेहमीच भेडसावत होता. त्या युद्धात जी प्रचंड हानी झाली होती संपत्तीची, मनुष्यबळाची, त्यामुळे त्या संपूर्ण युरोपियन मनामध्ये दहशत कुठेतरी होती. आता नकोच अशा प्रकारची भीती होती. आणि त्याच वेळेला एका नवीन राक्षसाचा जन्म झाला होता युरोपियन लोकांच्या दृष्टिकोनातून. त्याचं नाव होतं कम्युनिझम. सातत्याने वाढणारी सोव्हिएत रशियाची शक्ती आणि सोव्हिएत रशियाने ज्या वेगाने पूर्व युरोपातील अनेक राष्ट्र आपली मांडलिक केली, त्यामुळे पश्चिम युरोपामध्ये रशियाबद्दल, सोव्हिएत रशियाबद्दल आणि कम्युनिझम बद्दल विलक्षण दहशत आणि भीती निर्माण झाली होती. आपलं स्वातंत्र्य जाणारच, आता जर रशियाने आक्रमण केलं तर आपण संपूनच जाणार, अशा प्रकारची भीती वाटू लागली. आणि त्यामुळे सोव्हिएत रशिया आणि कम्युनिझम बद्दलच्या भीतीतून अनेक कादंबऱ्यांची निर्मिती झाली. विशेषतः त्या काळात डिफेक्टर, सोव्हिएत रशियातून पळून आलेले हुशार शास्त्रज्ञ, त्यांचे महत्वाचे अधिकारी आणि त्यांनी सांगितलेल्या कथा किंवा त्यांना पळवून आणण्याकरता केलेले प्रयत्न, सोव्हिएत रशियाने इतर देशातून पळवून नेलेले शास्त्रज्ञ वापस आणण्याकरता केलेले प्रयत्न, यावर कादंबऱ्या लिहिल्या जाऊ लागल्यात. कोड नेम मेडलिन किंवा कोल्ड वॉर स्पाइस अशा प्रकारच्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या जाऊ लागल्यात. कम्युनिझमची भीती वेगवेगळ्या कारणांनी होती. सोव्हिएत रशियाची वाढती लष्करी सामर्थ्य, त्याचं वाढतं साम्राज्य, याचा परिणाम आणि त्याच वेळेला सोव्हिएत आणि कम्युनिझम विचारांचा चीनमध्ये झालेला प्रसार, क्युबामध्ये झालेला प्रसार, या सर्वच गोष्टी लोकांना भीती दाखवणाऱ्या होत्या. युरोपियन समाजातल्या परंपरागत विचारसरणीच्या आणि एक प्रकारे कॅथोलिझमवर किंवा प्रोटेस्टंटिझमवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कम्युनिझमची भीती वाटत होती, कारण ते धर्मनिष्ठ होते. त्याच वेळेला युरोपात वेगवेगळ्या प्रकारच्या कामगार चळवळी सुरू झाल्या, भांडवलवादाला विरोध सुरू झाला. आता संपूर्ण पश्चिम युरोपावर डाव्यांचं राज्य येणार आहे, डाव्या विचारसरणीचा प्रभाव गाजणार आहे, अशा प्रकारची भीती वाटू लागली. मग अशा भीतीवर मात करण्याकरता, लोकांचं मनोबल टिकवून ठेवण्याकरता अनेक कादंबरीकार पुढे सरसावले, याच्यात आश्चर्य नाहीच. रेड स्केअर्ड, डार्कनेस ॲट नून ही कादंबरी नाही, तर हे एक उत्तम पुस्तक आहे. ऑर्थर कोएस्लर नावाच्या एका महान नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकाने दिलं की कम्युनिझमचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात, समाजवादाच्या नावाखाली येणारं हे भूत संपूर्ण युरोपाला कसं नष्ट करू शकतं. त्यांचं आणखीन एक पुस्तक म्हणजे गॉड दॅट फेल्ड. या सर्वच पुस्तकातून द रेड मेनॅज, कम्युनिझमचे दुष्परिणाम आणि दुष्कृत्य आणि त्याचा अन्याय, 1984 सारखी कादंबरी, या सर्वांमधून समाजवाद आणि साम्यवादाची भीती दाखविणाऱ्या अनेक कथा रचना केल्या गेल्या. विशेषतः काही ज्या कादंबऱ्या त्या काळात गाजल्यात, त्यातलं कार्डिनल ऑफ द क्रेमलिन किंवा द वेपन ऑफ नाईट आणि असेसिनेशन ऑप्शन या कादंबऱ्यातून मुख्यत्वे करून रशियाचे गुप्तहेर, केजीबीचे गुप्तहेर युरोपामध्ये हत्याकांड कशा प्रकारे घडवून आणणार आहेत, कशा प्रकारे युरोपियन भांडवलवादाला आव्हान देणार आहे, याचं खूप उत्तम वर्णन करणाऱ्या होत्या. 1955च्या दरम्यान एका नवीनच युद्धाला प्रारंभ झाला. त्याला आपण सामान्यपणे शीतयुद्ध असं म्हणतो. हे शीतयुद्ध म्हणजे काय होतं? प्रत्यक्षात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांना युद्ध करायचं नव्हतं, पण आपल्या शस्त्रांचं, आपल्या सामर्थ्याचं, आपल्या वर्चस्वाचं प्रदर्शन मात्र करायचं होतं. परस्परांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करायची. मग त्याच्याकरता वारंवार एकमेकांना धमक्या देणं, वेगवेगळ्या प्रकारची दहशतवादी कृत्य घडवून आणणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्तचर कारवाया घडवून आणणं आणि त्या माध्यमातून शत्रूंना काटशह देण्याचा प्रयत्न करणं. रशियावर मात करण्याकरता अमेरिकेने अनेक प्रकारच्या योजना आणि यंत्रणा राबविल्या. रशियाने देखील त्याच्यात काही कसूर केली नाही आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या निर्माण होणं स्वाभाविक होतं. द हंट फॉर रेड ऑक्टोबर किंवा द स्वोर्ड अँड द शील्ड या कादंबऱ्या त्याच्यातूनच निर्माण झाल्या होत्या. ए स्पाय अमंग फ्रेंड्स, एक किम फिल्बी नावाच्या एक इंग्लिश गुप्तहेर जेव्हा रशियाला फितूर झाला आणि त्यानंतर
स्पाईज या नावाची दुसरी कादंबरी, ही इंग्लंडमधल्या चांगल्या गुप्तचरांना रशियानी कसं फितवलं आणि आपल्याकडे ओढून नेलं आणि त्या माध्यमातून इंग्लंडची अनेक रहस्य कशा प्रकारे उघडकीला आणली आणि इंग्लंडच्या गुप्तचर खात्यामध्येच कशी खळबळ माजविली, याबद्दलच्या या कादंबऱ्या विचार करण्यासारख्या होत्या. त्यामुळे लोकांना वाटायला लागलं, अरे आपली गुप्तचर संघटनाच जर संरक्षित नाही तर देशाचं सुरक्षा कोण करणार आहे? आपल्याला जर आपल्याच रहस्यांचं रक्षण आपण करू शकत नाही, तर इतरांच्या रहस्यांचं उद्घाटन करायचं तर वेळच आणि प्रश्नच उद्भवत नाही. या काळामध्ये, या शीतयुद्धाच्या काळामध्ये सामान्यपणे एका देशाने दुसऱ्या देशाला धमक्या देणं, एका देशाने दुसऱ्या देशापुढे अनेक प्रकारच्या आक्रमणांचं आव्हान निर्माण करणं, आपल्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन घडवून आणणं, आपल्या शक्तीचं प्रदर्शन घडवून आणणं, आपल्या विचारसरणीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करणं, असे अनेक प्रकार होऊ लागले आणि मग त्याच्यावर आधारित अनेक कादंबऱ्या लिहिल्या जाऊ लागल्या. द शॅडो ऑफ वॉर किंवा 13 डेज ही कादंबरी तर आपण अनेकांनी वाचायला हवी असं माझं मत आहे. चित्रपट तर फारच अप्रतिम आहे. कशाबद्दल आहे हा चित्रपट? क्युबा आणि अमेरिकेत जेव्हा संघर्ष निर्माण झाला त्यावेळेला श्री केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. प्रत्यक्षात हा संघर्ष अण्वस्त्राच्या युद्धापर्यंत येऊन पोहोचला होता. कदाचित थोडा अधिक उशीर झाला असता तर क्युबावर अमेरिकेने अण्वस्त्रांचा प्रहार केलाच असता आणि तसाच प्रहार रशियाने देखील अमेरिकेवर केला असता, ही वस्तुस्थिती होती. परंतु हे थोडक्यात युद्ध थांबलं, हा संघर्ष थोडक्यात थांबला. तो कसा थांबला याचं अत्यंत रोमांचक वर्णन करणारी ही कादंबरी रॉबर्ट केनेडी यांनीच लिहिलेली आहे. 1 मिनिट टू मिडनाईट, 1 मिनिट उरला होता शस्त्रास्त्रांचा प्रहार करण्याकरता, पण त्यावेळेला केनेडीने आपला आदेश मागे घेतला. त्याच्यावर लिहिलेली ही कादंबरी देखील त्याच प्रसंगाशी संबंधित असून तितकीच रोचक आहे. परंतु एका कादंबरीचा उल्लेख मला करायचा आहे, ती म्हणजे ग्रॅहम ग्रीन यांची अवर मॅन इन हवाना. युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये रशियाचा रशियाची जी दहशत होती, रशियाबद्दलची जी भीती होती ती किती भयंकर होती याचं अत्यंत उत्तम वर्णन या कादंबरीतून झालेलं आहे. याच्यावरचा अलेक गिनेस यांचा चित्रपट देखील पाहण्यासारखा आहे. या कादंबरीचं कथानक थोडक्यात सांगायचं म्हणजे क्युबामध्ये असणाऱ्या एका माणसाला इंग्लिश गुप्तहेर आपला सहकारी म्हणून नियुक्त करतात. त्याचं खरं पाहिलं असतं त्याच्यापाशी गुप्तहेराची कामगिरी करायचा कोणताही अनुभव नसतो, त्याला कोणतीही माहिती नसते. परंतु आपल्या मालकांना खुश करण्याकरता तो त्यांना खोटच सांगतो की असं एक वेगळं शस्त्र क्युबामध्ये आलेलं आहे. मग त्याची आकृती काढून देतो आणि त्यांना वाटायला लागतं की खरोखर मिसाईल्स आता क्युबामध्ये आलेले आहेत, त्याचा उपयोग होणार आहे. त्यातून मोठा गोंधळ निर्माण होतो आणि अखेर इंग्रजांच्या लक्षात येतं की आपण फसवल्या गेलो आहोत. परंतु खूप उशीर झालेला असतो, त्यात मोठा पैसा खर्च झाला असतो. त्याचं खूप रंजक वर्णन करणारी ही कादंबरी आहे. द क्रेमलिन लेटर किंवा फेल सेफ यासारखी चित्रपट म्हणजे खरोखर अण्वस्त्राचा प्रयोग झाला तर काय होईल याची माहिती देणारी आहे. फेल सेफ ही कादंबरी कशाबद्दल आहे हे सांगितलंच पाहिजे. अण्वस्त्रांचा वापर करायचा नाही हे दोन्ही शक्तिशाली राष्ट्रांनी ठरवलं आहे. तसं ते वापर करणारी नाही. परंतु ज्या विमानांमध्ये अण्वस्त्र आहेत अशा एखाद्या विमानाच्या वैमानिकाला एक चुकीचा आदेश दिला गेला आणि त्यांनी त्याचा प्रयोग केला तर तो प्रयोग झाल्यानंतर काहीच करता येणार नाही. ज्या प्रकारे मॉस्कोचा विध्वंस होईल तसा विध्वंस मग न्यूयॉर्कचा होणं किंवा वॉशिंग्टनचं होणं हे स्वाभाविक आहे आणि तसा तो झाला, तसा तो होतो असंच या कादंबरीत दाखवलं आहे. याच्यावरचा चित्रपट जर आपण पाहाल त्यात फ्रँक सिनात्रा यांनी काम केलेलं आहे आणि हेनरी फोंडा यांनी काम केलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या उत्तम प्रकारे हेनरी फोंडा यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची भूमिका खूपच सुंदर प्रकारे अभिनीत केलेली आहे. CIA ही अमेरिकेची गुप्तचर संघटना. या संघटनेने वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्तहेर कारवाया केल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या देशात राबविलेत, कामगिऱ्या केल्यात, अनेक राष्ट्राध्यक्षांची, राष्ट्रप्रमुखांची, मंत्र्यांची हत्या केली, अनेक देशातली सरकारं उलथवून टाकली. CIA आपल्या या सर्वच कामांकरता जगभरात प्रसिद्ध का प्रसिद्ध म्हणायचं हे आपण ठरवा. परंतु मग CIA या कामगिऱ्या कशा करत होती? इतर देशातल्या लेखकांना, साहित्यिकांना, पत्रकारांना, प्राध्यापकांना कशा प्रकारे आपल्या बाजूला ओढून घेत होती, त्यांना पैशाचं, संपत्तीचं, पदांचं आमिष देऊन कशा प्रकारे आपले विचार आणि आपल्या कामगिऱ्या त्यांच्या माध्यमातून करवून घेत होती, यावर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आणि CIA ची ही रहस्य कशा प्रकारची होती याच्यावर द अंडर कव्हर किंवा द नीड टू नो या कादंबऱ्या तर फारच सुंदर आहे. गंमत म्हणजे आपल्या देशातल्या अनेक प्राध्यापकांना, विचारवंतांना, तत्वज्ञांना, वैज्ञानिकांना, मंत्र्यांना, खासदारांना, संपादकांना आणि पत्रकारांना CIA ने आपल्या पेरोलवर ठेवलं होतं, आपल्याला आपले पगारी नोकर म्हणून ठेवलं होतं. असा एक वादाचा विषय नेहमीच आपल्या देशातल्या वर्तमानपत्रातून चर्चेला जातो. अनेकांची खरी खोटी नावंही त्यात घेतली जातात. त्यात सत्यता असावी अशा प्रकारच्या या कादंबऱ्या आहेत आणि अशा प्रकारचं वर्णन या कादंबऱ्यातून करण्यात आलेलं आहे.
आपल्यापैकी अनेकांना जर कोणाला ऐकायचंच असेल आणि समजून घ्यायचं असेल तर मोसाद या संघटनेबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे. खरोखर गुप्तचर संघटना कशा प्रकारे काम करतात, कशा प्रकारे एखाद्या कामगिरीला न्याय देतात किंवा अंतिम क्षणापर्यंत पोहोचवितात, कशा प्रकारे शत्रूचा, त्यांच्या गुप्तचरांचा, त्यांच्या संघटनांचा, त्यांच्या स्थानकांचा विध्वंस करतात. यामध्ये मोसादचं नाव फारच अग्रक्रमावर आहे. मोसादच्या या अनेक कामगिऱ्यांबद्दल एक सुंदर कादंबरी माझ्या वाचनात आलेली आहे, ती म्हणजे नो मिशन इज इम्पॉसिबल. एखादं काम मोसादला दिल्यानंतर त्यांच्याकरता ते कधीच अशक्य नसतं. शत्रूंच्या एखाद्या प्रमुख नेत्याच्या हत्या करण्याकरता ते कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतात याचा आपण विचारही करू शकत नाही. व्हेंजियन्स या कादंबरीतून मोसादने इस्रायलवर किंवा इस्रायल लोकांवर झालेल्या प्रत्येक हल्ल्याचा बदला कसा घेतला याचं खूप उत्तम रंजक वर्णन करण्यात आलं आहे. 90 मिनिट्स ॲट एंटेबी ही कादंबरी नाही आहे, ही सत्यकथा आहे. एखादं विमान पळून गेल्यानंतर दुसऱ्या देशाचे अधिकारी सामान्यपणे अतिरेक्यांना शरण जातात, परंतु असं न करण्याचा आणि कोणत्याही प्रकारच्या अतिरेक्यांबरोबर कधीही तह किंवा बोलणी करायची नाही या पणाला कायम जगणारे इस्रायली मात्र आपल्या शब्दापासून कधीच मागे आले नाही. अँटेबे सारख्या केनियामधल्या एका विमानतळात कंपाला शहरातल्या तिथे जाऊन आपलं विमान आणि आपल्या प्रवाशांना सोडवून आणण्याची अत्यंत अवघड वाटणारी कामगिरी त्यांनी लिलया करून दाखवली. आणि वन डे इन सप्टेंबर या कादंबरीबद्दल तर सांगायलाच पाहिजे. आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल, म्युनिक मध्ये ऑलिम्पिक झालं, त्यात इस्रायली खेळाडूंची हत्या झाली. ब्लॅक सप्टेंबर नावाच्या संघटनेने ही हत्या घडवून आणली होती. त्या संघटनेच्या सर्व सदस्यांची हत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो कशा प्रकारे अंमलात आणला गेला याच्याबद्दलची कादंबरी आणि याच्याच धर्तीवर असलेला स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा म्युनिक नावाचा चित्रपट आपण कदाचित पाहिला असेल. अमेरिकेच्या CIA या गुप्त संघटनेबद्दल खूपच माहिती जगभर आहे, परंतु रशियाच्या KGB बद्दल मात्र फारशा कादंबऱ्या किंवा लेखन फार काही झालं नाही. KGBची कार्यपद्धती केवळ गोपनीयच नव्हती, तर त्याची माहिती साधारणपणे बाहेर जाणार नाही याची खूपच दक्षता या देशाच्या गुप्तहेर संघटनेद्वारे नेहमीच घेतली जात होती. आपला देश, आपल्या देशाची रहस्य, आपली गुप्तहेर संघटना अत्यंत काटेकोरपणे काम तिने केलं पाहिजे. तिच्या रहस्यांचं उद्घाटन कधीही बाहेर होऊ नये. आपण कोणत्या कामगिऱ्या बजाविल्यात याच्याबद्दल शाबासकीही घ्यायची नाही आणि शत्रूचा निपात आपण जरी केला तरी त्यावर चकारही शब्द काढायचा नाही, असाच प्रण KGBचा होता. त्यामुळे द वर्ल्ड वॉज गोइंग अवर वे या कादंबरीतून KGBनी वेगवेगळ्या छोट्या लहान मोठ्या देशांमध्ये कशा प्रकारच्या वेगवेगळ्या कामगिऱ्या घडवून आणल्यात याचं वर्णन वाचायला मिळतं. त्याच्यातल्या त्या संपादकांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला ही मिळालेली माहिती वर्तमानपत्रातून आणखी तास सारख्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीवरून उपलब्ध झालेली आहे. आमच्यापाशी मूळ कागदपत्र नाही, परंतु मित्रोखीन पेपर्स या 2 भागात लिहिल्या गेलेल्या पुस्तकामध्ये मात्र बहुतेक सगळी रहस्य आणि त्याच्याबद्दलचे पूरक पुरावे लेखकांनी दिलेले आहेत. आणि KGB कशा प्रकारे अनेक देशांमध्ये कार्यरत होती, कशा प्रकारे गुप्त कामगिऱ्या करीत होती याचा खूपच साध्यंत उहापोह या पुस्तकामधून करण्यात आलाय. भारतामधले अनेक खासदार, मंत्री KGBच्या करता कार्य करीत होते आणि अनेक योजना त्या देशहिताच्या होत्या, त्यांना विरोधही करीत होते, असा स्पष्ट आरोप या पुस्तकातून करण्यात आलेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. काही घटना कशा आणि का घडल्यात हे आपल्याला कधीच कळत नाही. एखादी घटना, एखादं युद्ध होणार असं वाटतं, युद्धाच्या टिपऱ्या वाजतात, परंतु अचानक तिथे शांतता प्रस्थापित होते. एखाद्या नेत्याची हत्या होते, एखाद्या मोठ्या देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा तह फिसकटतो, तर न होणारी बोलणी होतात. अशा कितीतरी गोष्टी होत असतात. या कशा झाल्यात हे आपल्याला कळत नाही, परंतु त्याच्या पाठीमागे बरीच मोठी कटकारस्थानं असतात. मग अशा कटकारस्थांचा वेध घेऊन त्याच्यावर कादंबऱ्या लिहिल्यात तर खचितच त्या लोकप्रिय होती आणि तशा त्या झाल्यात सुद्धा. डॅनियल सिल्व्हा या लेखकाने तर अशाच प्रकारच्या अनेक कादंबऱ्या लिहिल्यात, परंतु ज्या कादंबरीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे ती मात्र ही नाही. मी तुम्हाला 2 कादंबऱ्यांबद्दल सांगणार आहे. लिओन युरिस यांच्या आर्मागेडॉन आणि टोपाज कादंबरीचं वैशिष्ट्य काय की याच्यावर हिचकॉकनी चित्रपट काढला, परंतु हे वैशिष्ट्य नाही. फ्रान्स मधल्या गुप्तहेर संघटनेमध्ये रशियाचे काही गुप्तहेर आहेत असा फ्रान्सच्या अध्यक्षांना संशय असतो आणि तसा तो संशय असल्यामुळे त्या प्रकारच्या गुप्तहेरांचा शोध घेण्याचा प्रयत्नही सुरू होतो. अखेर त्याच्यात ते यशस्वी पण होतात. त्या गुप्तहेरांकरता ते गुप्तहेर कशा प्रकारे काम करतात आणि रशियाला कशा प्रकारे माहिती पुरवितात हे कळल्यानंतर सुद्धा त्या गुप्तहेरांचं काही सुद्धा वाकडं करण्याचं फ्रान्सच्या गुप्तहेर खात्याने सामर्थ्य दाखवलं नाही. उलट त्यांना सुखरूपपणे रशियात वापस जाऊ दिलं, असा या कादंबरीचा थोडक्यात आशय आहे. असं का झालं? कारण ज्या वेळेला फ्रान्समध्ये रशियाचे गुप्तहेर होते त्याच वेळेला अमेरिकेचे काही गुप्तहेर रशियात किंवा क्युबामध्ये काम करत होते.
मग जर त्यांना वाचवायचं असेल तर अशा प्रकारची अदलाबदल करावीच लागेल. अशा कितीतरी बातम्या वर्तमानपत्रातून वारंवार येत असतात. जगात खरंच तिसरं महायुद्ध झालं तर कोणता देश कोणाच्या बाजूनी राहील आणि त्याचा काय परिणाम होईल याविषयीची आर्मागेडॉन ही लिओन युरिसची कादंबरी केवळ कल्पनारंजक नाही, त्याही पेक्षा जास्त आहे. खूपच वस्तुस्थितीला धरून आहे. 1967 ते 75च्या दरम्यान ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती होती त्याचा अत्यंत साक्षेपी विवेचन या कादंबरीतून करण्यात आलेलं आहे. लिओन युरिसच्या एक्झोडस या कादंबरीतून इस्रायलला स्वातंत्र्य कसं मिळालं याचा खूपच उत्तम वृत्तांत आहे. याचा आतापर्यंत 2 वेळा मराठीत अनुवाद झालेला आहे. बाळ भागवत यांनी केला आहे. तसंच शिवराम कुलकर्णी यांनी शिवरामी वंदिले या नावाने केलेलं आहे. या सर्वच कादंबऱ्या खूपच रोचक आणि अत्यंत मनोवेधक आहेत. या कादंबऱ्यामधून आपला जागतिक राजकारणाचा पडसाद आणि प्रतिसाद कसा उमटत होता, त्याचे जगातल्या वेगवेगळ्या नेत्यांवर, देशांच्या धोरणांवर काय प्रभाव होत होते, याचं खूपच वेधक आणि सत्याला धरून असणारं विवेचन आपल्याला वाचायला मिळतं. यापैकीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानांबद्दलची आणखीन एक कादंबरी तुम्हाला सांगावयाची की म्हणजे लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी लिहिलेली द फिफ्थ हॉर्समन. आपण लॅरी कॉलिन्स हे नाव ऐकलंच असेल. फ्रीडम ॲट मिडनाईट या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली त्यांची कादंबरी आपण कदाचित मराठीत किंवा इंग्रजीत वाचली पण असेल. पण द फिफ्थ हॉर्समन हे कथानक मात्र वेगळंच आहे. अरब राष्ट्र इस्रायलच्या विरुद्ध जर उभी राहिली तर कोणत्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय संकट निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यातून तिसऱ्या महायुद्धाला जन्म मिळू शकतो का? अशा वेळेला अमेरिकेची, इंग्लंडची काय भूमिका राहील आणि त्या भूमिकेचा काय परिणाम त्या देशाच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर होईल याचं खूप उत्तम वेधक वर्णन जरी कल्पनारम्य असलं तरी विचार करायला लावणार आहे. चेअरमन या कादंबरीबद्दल मला तुम्हाला सांगायला पाहिजे. साधारणपणे चीनच्या एकंदरीत राजवटीबद्दल, तिथल्या अन्यायाबद्दल, तिथल्या कम्युनिझम बद्दल फारशा कादंबऱ्या लिहिल्याच गेल्या नाही. परंतु चेअरमन ही कादंबरी मात्र त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की माओ तुंग कशा प्रकारे चीनवर आपलं राज्य आणि आपला प्रभाव गाजवून होते. त्यांच्या मर्जीविरुद्ध चीनमध्ये काहीच काही होऊ शकत नव्हतं. उलट अनेकांना त्याच्यामुळे विलक्षण त्रास, अनन्वित अत्याचारांना सामोरं जावं लागत होतं आणि त्याच्यामधून सुटका मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशा प्रकारची भयावह परिस्थिती चीनमध्ये होती. मग अशा परिस्थितीत एखाद्या तिथल्या शास्त्रज्ञाला वाचवून जर चीनमधून बाहेर आणायचं असेल तर काय करावं लागेल आणि त्याला आणताना कोणते प्रयास आणि उपाययोजना कराव्या लागतील याचं एक कल्पक असं वर्णन चेअरमन या कादंबरीतून आहे. यावर नंतर चित्रपट निघाला. त्यात प्रत्यक्षात माओ तुंग नावाच्या माणसाचं, व्यक्तीचं चित्रण करणारा कलाकारही होता आणि असा तो अमेरिकन गुप्तहेर की ज्यांनी चिनी शास्त्रज्ञाला बाहेर आणलं. ग्रेगरी प्रेग यांनी त्याची भूमिका केली होती. हा चित्रपट सध्या युट्यूबवर उपलब्ध आहे. आपण जरूर पाहावा. आपल्यापैकी अनेकांना जर परिचित कोणतं नाव असेल तर ते लेन डिलायटन यांचं आहे. खूप उत्तम प्रकारच्या रहस्य कथा लिहिणारे लेखक म्हणून लेन डिलायटन यांचं नावलौकिक आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या गुप्त संघटना, त्यांचं रहस्योद्घाटन, गुप्तचरांच्या कारवाया आणि त्यांच्या परस्पर संघर्षाच्या खूपच सुंदर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याच्यापैकी एक उत्तम कादंबरी म्हणजे इप्क्रेस फाईल. इंग्लंडमधल्या हॅरी पॉवर या नावाच्या गुप्तहेराला पात्र धरून लेन डिलायटन यांनी जवळपास 6-7 कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबरीत देखील हॅरी पॉवर हाच नायक आहे. हॅरी पॉवर आपल्या देशातल्या आपल्याच संघटनेत कार्य करणाऱ्या वरिष्ठांचा रहस्योद्घाटन करतो आणि ते कशा प्रकारे शत्रूला मदत करीत आहेत याचा तो उलगडा करतो. अशा प्रकारची ही कादंबरी आहे. खूप सुंदर कादंबरी आहे. लेन डिलायटन यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्यापैकी बहुतेक कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. फ्युनरल इन बर्लिन किंवा सिटी ऑफ गॉड किंवा बूमर यासारख्या अनेक कादंबऱ्या, बॉम्बर यासारख्या अनेक कादंबऱ्या चित्रपटाच्या पटकथा म्हणूनच लिहिल्या गेल्या असाव्यात असं आपल्याला वाटायला. आणखीन एका कादंबरीकाराचा खूप गौरवाने उल्लेख करायला पाहिजे. ते म्हणजे फ्रेडरिक फोर्सिथ. मराठीमध्ये रहस्यकथांमध्ये रुची असणारा आणि अनुवादित कादंबऱ्या वाचण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी फ्रेडरिक फोर्सिथ हे नाव ऐकलं नसेल असं मला वाटत नाही. एका या इंग्लिश लेखकांनी ज्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्यात त्याच्यामध्ये कादंबरीचा विषय तर मुख्य महत्वाचा आहे. कथानकाला विलक्षण गती, कथानकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साध्यंत माहितीचा अत्यंत उत्तम समावेश, सत्यापासून फार जवळ असणाऱ्या अशा प्रकारच्या घटना आणि अनेक घडलेल्या घटना यांचं बेमालूम मिश्रण करायचं. खूप विलक्षण प्रकारे मोठ्या विस्तृत प्रकारे त्याची माहिती द्यायची आणि राजकीय घटना, आंतरराष्ट्रीय घटना, गुप्तहेर कशा प्रकारे कार्य करतात, वेगवेगळ्या व्यक्ती त्याच्यामध्ये कशा प्रकारे सहभागी होतात याचं खूप सुंदर वर्णन असणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात गाजलेली कादंबरी म्हणजे द डे ऑफ द जॅकाल.
ही कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी इंग्रजीत किंवा मराठीत वाचली असेल. या कादंबरीचं वैशिष्ट्य काय हो? की चार्ल्स गॉल या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला मारण्याचा एक कट केला जातो आणि त्याच्याकरता एका कार्लोस नावाच्या मारेकऱ्याची नियुक्ती केली जाते. त्याचं चित्रपटामध्ये एडवर्ड फॉक्स या अत्यंत गुणी कलाकारांनी काम केलेलं आहे आणि तो जवळपास यशस्वी होतो. परंतु अर्थातच गॉल या संकटातून वाचतात. या संपूर्ण कादंबरीचा वेग इतका जबरदस्त आहे, घटनाक्रम इतका आकर्षक आणि मनोवेधक आहे, की आपल्याला ही कादंबरी वाचताना असं वाटतं, की आपण प्रत्यक्षात ही घटना होताना पाहत आहोत. म्हणजे ही कादंबरी आपल्या डोळ्यापुढे तो संपूर्ण प्रसंग चित्रित करण्यात समर्थपणे यशस्वी झालेली आहे. फ्रेडरिक फोर्सी त्यांनी अनेक सुंदर कादंबऱ्या दिल्या. त्यांची इतक्यात इतक्यात आलेल्या 2 कादंबऱ्या म्हणजे फीस्ट ऑफ गॉड आणि द अफगान. इराकमधल्या युद्धावर असणाऱ्या या कादंबऱ्या आहेत. इराकनी वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स प्रचंड प्रमाणात हानीची शस्त्र केली होती का? या विचाराला मुख्य आधार धरून फीस्ट ऑफ गॉड ही कादंबरी लिहिल्या गेली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या अतिरेकी संघटना कशा प्रकारे देशात आणि विदेशात कार्य करतात याच्यावर अफगाण आणि त्यानंतर किल लिस्ट ही कादंबरी लिहिल्या गेलेली आहे. या सर्वच कादंबऱ्या रोचक आहेत. ओडेसा फाईल ही जर्मनांच्या गुप्त संघटनेचं वेध घेणारी आहे आणि या सर्व कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या कादंबऱ्या वाचताना आपल्याला आपण कादंबरी किंवा कथानक वाचत आहोत असं वाटत नाही, तर आपण एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा वृत्तांत वाचत आहोत आणि तो घटनाक्रम कसा घडला, त्याच्या त्या घटनांची साखळी कशा प्रकारे एकमेकांशी जोडल्या गेलेली आहे याचं खूप उत्तम विवेचन या कादंबऱ्यांमधून आहे. फ्रेडरिक फोर्सिथ हे केवळ कादंबरीकारच नव्हते, तर त्यांना खूप चाणाक्ष असा व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा. कथानकांची रचना कशी केली म्हणजे त्यावर चित्रपट निघू शकेल आणि तो लोकप्रिय होईल याचा त्यांनी नेहमीच विचार केला. स्वाभाविकपणे ओडेसा फाईल, डे ऑफ द जॅकल, फोर्थ प्रोटोकॉल, डॉग्स ऑफ वॉर यासारखे अनेक चित्रपट यशस्वी पण झाले. त्यांनी स्वतः काही चित्रपटांची निर्मिती केली, स्वतःच लिहिलेल्या कथानकांवर आधारित. त्याच्यामध्ये आयकॉन हा चित्रपट आहे. प्राईड अँड एक्स्ट्रीम प्रेज्युडाइज या नावाची चित्रमालिका आहे किंवा जस्ट अनादर सिक्रेट या सर्वच चित्रमालिका विलक्षण प्रभावी आहेत, खूप आकर्षक आणि त्यातलं कथानक इतकं वास्तवाला धरून आहे की आपल्याला आपला एकदम मनाला आश्चर्याचा धक्का बसतो की अरे या माणसाला एवढं सगळं कसं काय माहीत झालं असेल. परंतु प्रत्यक्षात माहितीपेक्षाही तपशिलाचा साध्यंत वृत्तांत, त्याची योग्य प्रकारे मांडणी आणि पटेल अशा प्रकारचं कथानक यामुळे फ्रेडरिक फोर्सिथ विलक्षण यशस्वी झाले. इयान फ्लेमिंग हे नाव तर आपल्यापैकी अनेकांच्या जिभेवरच असेल बहुतेक. जेम्स बॉन्ड हे नाव कोणी ऐकलं नाही. फ्लेमिंग यांनी खूप सुंदर कादंबरी लिहिल्या, पण त्यांच्या प्रारंभिक कादंबऱ्या ह्या जसं की पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे कम्युनिझमच्या विरोधात आणि रशियाच्या विरोधात होत्या. फ्रॉम रशिया विथ लव्ह, कॅसिनो रॉयल, डॉक्टर नो यामधला मुख्यत्वे करून जो कोणी खलनायक आहे हा चीनी किंवा कम्युनिस्ट आहे आणि तो युरोप आणखीन पश्चिम युरोपाला आणखीन अमेरिकेला विध्वंस करण्याकरताच प्रयत्न करीत आहे, अशाच प्रकारचं चित्रण आहे भारतामध्ये. त्यामुळेच फ्रॉम रशिया विथ लव्ह हा चित्रपट प्रकाशितच होऊ शकला नाही, कारण भारतातल्या कम्युनिस्ट लोकांनी त्यावर आक्षेप घेतला की तुम्ही रशिया हा शब्द वापरू शकत नाही. त्यामुळे काही वर्षानंतर फ्रॉम बॉन्ड विथ लव्ह या नावाने हा चित्रपट प्रकाशित झाला. एकंदरीत भारतावर कम्युनिस्ट विचारसरणीचा किती प्रभाव होता याची ही चुणूक आपल्या लक्षातच येईल. इयान फ्लेमिंग यांनी अनेक सुंदर कादंबऱ्या लिहिल्यात, यापैकी अनेकांचा मराठीमध्ये खूप सुंदरच अनुवाद झालेला आहे. कॅसिनो रॉयल आहे, गोल्ड फिंगर, लिव्ह अँड लेट डाय, डायमंड्स ऑफ फॉर एव्हर, फ्रॉम रशिया विथ लव्ह, डॉक्टर नो या सर्वच कादंबऱ्यांचे उत्तम अनुवाद आपल्या मराठीमध्ये झाले आहेत. आपल्यापैकी अनेकांना वाचनाची संधी मिळाली असेल. ज्यांनी अद्यापही वाचले असेल त्यांनी जरूर वाचावेत. कथानक चित्तवेधक आहे यात संशयच नाही. यापेक्षाही एक वेगळं नाव मला तुम्हाला आता सांगायचं आहे, ते म्हणजे जॉन लकार. इंग्रजी साहित्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी, विशेषतः रहस्य कथा आणि गुप्तचर कथा वाचणाऱ्या व्यक्तींनी जॉन लकार हे नाव ऐकलं नसेल असं सामान्यपणे होणार नाही. जॉन लकार हे खरं बोलतं त्यांचं टोपण नाव आहे. त्यांचं खरं नाव डेव्हिड जॉन मूर कॉर्नवेल. खूप उत्तम आणि अत्यंत रोचक अशा कादंबऱ्या आणि एक दोन नव्हे अनेक कादंबऱ्यांची निर्मिती त्यांनी केली. जॉन लकार यांच्या प्रत्येक कादंबरीचं वैशिष्ट्य दुसऱ्या कादंबरीपेक्षा वेगळं आहे. प्रत्येक कथानक दुसऱ्या कादंबरीपेक्षा वेगळं आहे. प्रत्येकामधून आंतरराष्ट्रीय गुप्तहेर, त्यांच्या संघटना, त्याच्यातून निर्माण होणारे संघर्ष आणि त्यामुळे होणारी विलक्षण प्रकारची गुंतागुंत आणि त्यावर कशा प्रकारे मात केली जाते याचं विलक्षण वेधक. यापैकी काही कथा तर सत्य देखील आहेत, सत्य घटनेवर आधारितच आहेत. द स्पाय हू केम इन फ्रॉम कोड ही कादंबरी जर कोणी मराठीत वाचली असेल किंवा इंग्रजीत वाचली असेल तर त्याला जॉन लकार यांच्या लेखन शैलीचं सामर्थ्य सहजपणे लक्षात येईल. पण मला तुम्हाला ज्या कादंबरीबद्दल सांगायचं आहे तिचं नाव आहे द टेलर ऑफ पनामा. टेलर ऑफ पनामा या कादंबरीचं वैशिष्ट्य काय, एका छोट्याशा बेटावर दक्षिण अमेरिकेतल्या एक ब्रिटिश स्पाय जातो.
एक ब्रिटिश गुप्तहेर जातो आणि तिथे अफवांच्या माध्यमातून त्या देशातलं शासन कशा प्रकारे उलथवून टाकतो आणि त्याच्याकरता तिथल्या लोकांचा कशी मदत घेतो, याचं हे खूप उत्तम चित्रण आहे. तिथले पत्रकार, संपादक, महत्वाच्या व्यक्ती यांना आपल्या बाजूने वळविण्याकरता तो डॉलरची अक्षरशः खैरात करतो. त्यांना आपल्या बाजूने वळविल्यानंतर त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच देशामध्ये अशांतता आणखीन अस्थिर्य निर्माण करतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित भारतातही उद्या कधी होऊ शकेल, कोणी सांगू शकत नाही. स्माइलीज पीपल ही जॉन लकार यांची अत्यंत उत्तम कादंबरी आहे. स्माइली, जॉर्ज स्माइली हा त्याच्यातला नायक. त्याच्यानंतर अनेक कादंबऱ्यांमध्ये दिसून आला, टिंकर टेलर सोल्जर स्पाय मध्ये वगैरे वगैरे. परंतु या सर्वांवर चित्रपटही निघाले. याच्यापैकी एक अत्यंत अप्रतिम चित्रपट जो इतक्या जितक्या प्रकाशित झाला होता तो म्हणजे श्री टॉम यांचा ब्रिजेस ऑफ स्पाईस या नावाचा चित्रपट. टॉम हँक्स यांचा ब्रिजेस ऑफ स्पाईस नावाचा चित्रपट. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ती सत्य घटना आहे. 1962 साली अमेरिकेचं एक विमान रशियाने पकडलं, त्यातल्या वैज्ञानिकाला, त्यातल्या वैमानिकाला पकडलं. त्याच वेळेला अमेरिकेने एका रशियन गुप्तहेराला पकडलं होतं. मग अशा वेळेला त्या गुप्तहेरांना फाशीची शिक्षा देण्याची त्यांची अदलाबदल करून एक प्रकारचा समजूतदारपणा कसा दाखविला जातो, त्याच्याकरता लोक कशा प्रकारे प्रयत्न करतात, त्याच्यावरचा हा चित्रपट आपण प्रत्येकाने पाहावा असा आहे. हा चित्रपट युट्यूबवर हिंदीत सुद्धा उपलब्ध आहे, म्हणून मुद्दाम आवर्जून सांगत आहे. रॉबर्ट लडलम हेही नाव आपल्या परिचयाचं आहे. याच्यापैकी या लेखकाच्या अनेक कादंबऱ्या आपल्यापैकी अनेकांनी चित्रपटाच्या माध्यमातून पाहिल्या असतील. काही कादंबऱ्या आपण वाचल्या असतील, त्यातल्या काही कादंबऱ्यांचे भ्रष्ट स्वरूपात मराठीत अनुवाद देखील झालेले आहेत. द मॅटर इज सर्कल, राईन मॅन एक्सचेंज किंवा होलोक्राफ्ट कॉव्हॅनंट या कादंबऱ्याची रचना अत्यंत अप्रतिम आहे. या प्रत्येक कादंबरीतलं कथानक दुसऱ्यांपेक्षा वेगळंच नाही, तर प्रभावी आणखी मनाची पूर्णपणे पकड घेणार. त्यातलं साहस, त्यातली रंजकता, त्यातली अद्भुतता आपण जेव्हा वाचू तेव्हा त्याचा आपल्याला अनुभव घेता येईल, इतकी सुंदर आहे. त्यांनी त्या रॉबर्ट लडनम यांच्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातला गुप्तहेर हा साहसी असतो. अनेक संकटांवर मात करून सहसा यशस्वीच होत असतो आणि त्यामुळे त्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून रॉबर्ट लडनम यांनी गुप्तचर संघटनामधल्या जे यशस्वी गुप्तचर आहेत त्यांना कशा कशा प्रकारचा त्याग किंवा साहस करावं लागतं याचा परिचयच करून दिलेला आहे. टॉम क्लॅन्सी हे कदाचित नाव आपल्यापैकी अनेकांना इतक्यात नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम मुळे ऐकून पाहून माहिती झालं असेल. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संघर्षांचा देशांवर, विशेषतः पाश्चिमात्य देशांवर काय प्रभाव होतो, त्यातील गुप्तहेर संघटना कशा प्रकारे काम करतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे महत्वाचे निर्णय जे आंतरराष्ट्रीय स्वरूपात प्रभाव गाजवितात ते निर्णय कशा प्रकारे आणि किती कठीण प्रकारे घेतले जातात याचं खूप उत्तम वर्णन टॉम क्लॅन्सी यांच्या अनेक कादंबऱ्यांमधून आपल्याला वाचायला मिळतं. द हंट फॉर रेड ऑक्टोबर ही कादंबरी त्याचा एक उत्तम नमुना आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे टॉम क्लॅन्सी यांच्या अनेक कादंबऱ्यांमधून देशांतर्गत असणारे राजकीय संघर्ष कशा प्रकारचे असतात. राजकीय नेतृत्व प्रत्येक वेळा एकमेकांशी सहमती त्यांची असतेच असं नाही. राजकीय नेतृत्व आणि सेनाधिकारी यांच्यातही संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांना मध्यवर्ती समजून टॉम क्लॅन्सी यांनी खूप सुंदर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आणखीन एक नाव सांगायचं ते म्हणजे आयर्लिंग वॅलेस. सामान्यपणे आयर्लिंग वॅलेस यांच्या कादंबऱ्या एखाद्या मुख्य विषयाला धरून असतात, परंतु त्यामध्ये इतर अनेक कथानक उपकथानक यांची खूप उत्तम सरमिसळही झालेली असते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्या कथानकांचा शेवट काय होणार आहे याचा आपल्याला सुरुवातीला अंदाजच येत नाही. खूप वेगवान पद्धतीने आणि जबरदस्त गुंतागुंत असणाऱ्या त्यांच्या या कथा आपल्याला शेवटपर्यंत गुंगवून ठेवतात. आयर्लिन वॅलेस यांनी अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय रहस्यांवर कल्पित स्वरूपात का होईना प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं सेवन सिक्रेट ही कादंबरी तर वाचण्यासारखीच आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमधून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, अमेरिकन राजकीय नेतृत्व यावर कमी अधिक प्रमाणात टीका किंवा त्यांच्या वर्तनाचा वेगवेगळ्या प्रकारे उलगडा करण्याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. डेव्हिड बल्डेसाई हे एक नवीन कादंबरीकार. त्यांच्या काही कादंबऱ्या फारच सुंदर आहेत. त्याच्यापैकी एका कादंबरीबद्दल मला तुम्हाला सांगावयाचं आहे. द ऍब्सोल्यूट पॉवर. एखाद्या व्यक्तीची संपूर्ण शक्ती असेल तर तो कशा कशा प्रकारे अन्याय करू शकतो, तो अनेक प्रकारच्या अन्यायांना कशा प्रकारे लपवू शकतो, आपल्या शक्तीचा दुरुपयोग कसा करू शकतो. विशेषतः जर तो व्यक्ती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असेल तर ऍब्सोल्यूट पॉवर मधून हेच दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. द फायनल प्ले किंवा मेमरी मॅन यासारख्या डेव्हिड बर्डेसाईच्या कादंबऱ्या याकरता फार गाजल्यात की त्यांनी आपल्याच देशामधल्या राजकीय नेतृत्वांवर कमी अधिक प्रमाणात टीका केली. अमेरिकेत सर्वच काही आलबेल आहे असं नाही, तिथे सुद्धा अनेक प्रकारच्या अयोग्य घटना आणि वस्तू होत असतात. त्यांना मध्यवर्ती समजून त्यांना रहस्याचा भाग करून
त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. क्रेग थॉमस हे एक इंग्लिश लेखक आहेत. त्यांचा उल्लेख करायचं कारण असं की त्यांच्या कादंबऱ्या मुख्यत्वे करून रशियाच्या आणि तत्कालीन पूर्व युरोपाच्या विरोधात लिहिल्या गेलेल्या आहेत. या संपूर्ण कादंबऱ्यांची शैली जी आहे ती एक कोणती तरी घडलेली घटना, सत्य घटना आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती, राजकीय नेतृत्व, वेगवेगळे देश, त्यांच्या भूमिका आणि त्याच्यामधून निर्माण झालेली गुंतागुंत अशा स्वरूपाच्या आहेत. द बेअर स्टिअर्स किंवा फायरफॉक्स हे त्याचे उत्तम नमुने आहेत. फायरफॉक्सवर क्लिंट इस्टवूड यांचा एक खूप सुंदर चित्रपट याच नावाने आला होता. रशियाने एक उत्तम विमान विकसित केलेलं आहे. ते खूप वेगळं, खूप प्रभावी आणि शक्तिशाली आहे. त्या विमानाचं रहस्य काय आहे हे अमेरिकेला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्याकरता ते विमानच चोरून नेण्याची योजना अमेरिका करतं आणि त्यात यशस्वी होत अर्थातच. हे कशा प्रकारे त्याच्याकरता किती भयंकर साहस करावं लागतं, त्याच्यातलं रोमांच, त्याच्यामध्ये असणारा आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि त्याच्याकरता त्या गुप्तहेरांनी केलेलं साहस आणि त्याग याचं खूप उत्तम वर्णन आहे. परंतु एक लक्षात घ्या, हळूहळू या रहस्य कथांचा प्रवाह नंतर बदलला. आपल्या देशात असणाऱ्या राजकीय नेतृत्व, प्रशासन, गुप्तहेर संघटना आणि शासन यांच्या अनेक दुष्कृत्यांवर प्रभाव टाकणाऱ्या रहस्यकथा 80च्या दशकानंतर हळूहळू लिहिल्या जाऊ लागल्या. माफिया स्टेट या नावाचं या नावाची कादंबरी रशियामध्ये सोव्हिएत रशियाचं पतन झाल्यानंतर कशा प्रकारे संघटित गुन्हेगारी वाढली याच्याबद्दलची होती. तर मर्डर ऑफ प्रिन्सेस डायना ही तर ऑफकोर्स सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे. परंतु ते कसं झालं असेल आणि का झालं असेल याच्यावर प्रकाश टाकणारी कादंबरी. द एनिमी विदिन ही अशाच प्रकारच्या देशांतर्गत असणाऱ्या देशातल्या प्रमुख राजकीय नेतृत्व, विरोधी पक्षाचे नेते, पत्रकार, संपादक, लेखक, प्राध्यापक कशा प्रकारे देशालाच फसवितात, देशाच्या विरुद्ध काम करतात याच्यावर प्रकाश टाकणारी. 7 डेज इन मे या कादंबरीबद्दल सांगायला पाहिजे. ही कादंबरी फारच सुंदर आहे. याचा मराठीत मेतील 7 दिवस या नावाने अनुवाद देखील झालेला आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य काय की अमेरिकेसारख्या लोकशाही प्रधान असणाऱ्या देशामध्ये जर समजा एखाद्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्या देशातल्या लोकशाही सत्तेला आव्हान देऊन तिथे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर असं कधी होऊ शकणार नाही ना. होऊ शकतं, असंही होऊ शकतं. मग त्याचा आढावा घेणारी ही कादंबरी विलक्षण वेधक आहे. अमेरिकेत अशी परिस्थिती येऊ शकते आणि ती झाली तर काय, तशी प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर काय भयावह स्थिती निर्माण होईल याचं चित्रण 60च्या दशकामध्ये या कादंबरीत करण्यात आलं. त्यानंतर द आर डॉक्युमेंट या नावाच्या कादंबरीत देखील हाच विषय मुख्यत्वे करून मांडण्यात आला. अमेरिकन जनमानस त्यामुळे हादरून गेलं. आपल्या देशातली लोकशाही टिकून राहिली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करणारा एक सामान्य लेमन नावाचा अध्यक्ष कशा प्रकारे कार्य करतो आणि लोकशाही टिकवण्याकरता कोणत्याही प्रकारचं बलिदान करायला तयार होतो. अर्थातच अमेरिका ही लोकशाही प्रधान देश आहेच आणि त्यामुळे त्यात तसंच व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा असेल तर गैर नाही. याहीपेक्षा एक वेगळी कादंबरी की जी अमेरिकेच्या एकंदरीत राजकारणाचा आढावा घेणारी होती ती म्हणजे मांचुरियन कॅन्डिडेट. याच्याबद्दल आपण प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. आपल्या देशात इतर सर्वच लोकशाही देशांमध्ये निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये कोणी निवडून यायचं हे लोकांनी ठरवायचं असतं. परंतु जेव्हा विदेशी शक्ती एखाद्या देशात आपलं राज्य यावं याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारे अदृश्यपणे प्रयत्न करतात तेव्हा आपल्या आवडीच्या, आपल्याला योग्य वाटणाऱ्या, आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या नेतृत्वाचा प्रचार प्रसार तर ते करतातच. परंतु एखाद्या देशातल्या प्रभावी परंतु आपल्या विरोधात असणाऱ्या नेतृत्वाचा पराभव आणि त्याचा विनाश करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कारस्थानं योजत असतात. मंचुरियन कॅन्डिडेट हे याचंच उदाहरण आहे. एका अत्यंत दुर्बळ, मुख दुर्बळ आणखी वाह्यात बदमाश माणसाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करण्याकरता पुढे आणायचं आणि त्याच्याकरता अमेरिकेतल्या लोकप्रिय व्यक्तीचा खून करायचा. अशा प्रकारची ही जो राष्ट्रपती होणार आहे अशा प्रकारचं कथानक या चित्रपटातून आहे. चित्रपट विलक्षण गाजला. त्या काळातल्या अमेरिकन समाजाला मोठा प्रश्न पडला की असं खरंच झालं तर फ्रँक सिनात्रा यांची भूमिका असणारा मांचुरियन कॅन्डिडेट हा चित्रपटही नंतर गाजलाच. ली चाइल्ड हे एक नवीन कथा कादंबरीकार. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मात्र सामान्यपणे अमेरिकन समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दुष्कृत्य, दुष्प्रभाव झालेला आहे, त्याचा अमेरिकन समाज मनावर काय प्रभाव झाला आहे, देशातल्या वेगवेगळ्या रहस्यांना कशा प्रकारे, देशातल्या वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टींना कशा प्रकारे आव्हान मिळत आहे आणि देशाचं रक्षण करण्याकरता काय काय करायला पाहिजे, अमेरिकेतली प्रशासन आणि गुप्तचर संघटना हळूहळू किडत आहे का काय, अशा प्रकारचा विचार चाइल्ड यांच्या कादंबऱ्यांमधून आहे. त्यातली नेव्हर गो बॅक ही कादंबरी आता माझ्या वाचनात आलेली आहे मराठीत आणि पिरॅमिड नावाची त्यांची कादंबरी वेगळ्याच प्रकारची आहे. जेम्स पॅटरसन यांनीही याच पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. सामान्यपणे अमेरिकन राष्ट्राभिमान किंवा पाश्चिमात्यांचा राष्ट्राभिमान टिकवून ठेवावा, त्यांना वेगवेगळ्या संकटांची जाणीव करून द्यावी. देशाच्या संरक्षणाकरता केवळ देशातल्या राजकीय नेतृत्वानी आणि गुप्तचर संघटनांनीच नव्हे तर सामान्य माणसांनी वेळ पडल्यास काम केलं पाहिजे आणि तसं झालं नाही तर देशाची परिस्थिती किती बिघडू शकते
अशा प्रकारचं भाष्य असणाऱ्या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. त्याच्यापैकी अलॉंग केम ए स्पायडर ही कादंबरी जरा वेगळ्या प्रकारची, पण द प्रेसिडेंट इज मिसिंग ही कादंबरी मात्र अमेरिकेत काय गंभीर परिस्थिती अचानक निर्माण होऊ शकते याच्यावर भाष्य करणारी आहे. आता मात्र रहस्य कथांचा हा सगळा प्रवाह हळूहळू बदलत आहे. आता ज्या प्रकारच्या कादंबऱ्या यापूर्वी लिहिल्या गेल्या त्या मुख्यत्वे करून गुप्तचर संघटना, गुप्तहेर, त्यांची साहस याबद्दलच्या होत्या. हळूहळू मात्र परत याला एक नवीन कलाटणी मिळाली. आता काही विशेषीकृत अशा प्रकारच्या रहस्यकथा त्यामध्ये मानवाधिकारांचा समावेश झालेला आहे, ज्यामध्ये नैतिकतेचा प्रश्न लक्षात घेण्यात आलेला आहे. संघटित क्षेत्राकडून सामान्य माणसाचं, सामान्य समाजाचं होणारं शोषण असेल किंवा व्यवस्थेविरुद्ध लढा असेल, अशा प्रकारच्या कथानकांना पुढे घेऊन केंद्रबिंदू म्हणून अनेक कथा लिहिल्या जाऊ लागल्या. त्यामध्ये मुख्यत्वे करून रॉबिन कुक यांचा उल्लेख केला पाहिजे. आपण त्यांची कदाचित कोमा नावाची कादंबरी वाचली असेल किंवा या सर्व कथा कादंबऱ्यांमधून वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार, वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा सर्वसामान्य रुग्णांच्या, नागरिकांचं कशा प्रकारे शोषण करतात आणि त्यांना योग्य प्रकारच्या व्यवहारापासून वंचित ठेवतात. वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या अनेक प्रकारच्या घटना, होणाऱ्या अनेक प्रकारच्या घटना आणि त्याच्या संबंधातली रहस्य यांच्यावर खूप उत्तम भाष्य रॉबिन कुक, कारण ते स्वतः डॉक्टर आहे, त्यांनी केलेलं आहे. तर त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे न्याय व्यवस्था ही बरेच वेळा सामान्य माणसाला, पीडित माणसाला, शोषित व्यक्तींना, समाजाला, असंघटित घटकांना न्याय देत नाही. उलट ती संघटित व्यवस्थेचंच रक्षण करण्याचा प्रयत्न करते. न्यायालयाच्या एकंदरीत कार्यपद्धतीत आणि न्याय व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. त्यावर नेमकं बोट ठेवणाऱ्या अनेक कादंबऱ्या जॉन ग्रिशम यांनी लिहिल्या आहेत. ए टाइम टू किल ही कादंबरी काळ्या कृष्णवर्णीयांवर अमेरिकेत कशा प्रकारे अत्याचार होतो याच्याबद्दलची आहे. द रेन मेकर, द क्लायंट, टेस्टामेंट, पेलिकन ब्रीफ या सर्वच कादंबऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या वैधानिक आणि संवैधानिक आणि कायदेविषयक समस्या, प्रश्न यांच्यावर खूप उत्तम भाष्य जॉन ग्रिशम यांनी केलेलं आहे. काही नायक भूतकाळात जमा झाले होते. त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचाही नव्याने प्रयत्न सुरू झाला. विशेषतः जेम्स बॉन्ड यांच्या अनेक कादंबऱ्या फ्लेमिंग यांनी लिहिलेल्या नाहीत, तर त्या इतर लेखकांनी लिहिल्या आहेत. किंग्सले अमिस यांनी कर्नल सन नावाची कादंबरी लिहिली. तर त्याच्यानंतर डेव्हिल मे केअर ही कादंबरी देखील दुसऱ्याच एका लेखकाने लिहिलेली आहे. यान फ्लेमिंग यांच्या मुख्य कल्पना आणि नायकाला मध्यवर्ती समजून अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्यात. याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे लेन डिलायटन यांचा मृत्यू झाल्यानंतर, रॉबर्ट लडलम यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि जेसन या हे पात्र असणाऱ्या बॉर्न आयडेंटिटी या कथानकाच्या नवीन कादंबऱ्या दुसऱ्याच लेखकांकडून त्याच नावाने अद्यापही लिहिल्या जात आहेत, लिहून घेतल्या जात आहेत. इंग्रजीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या, कथा त्यांचा नेहमीच मोठा प्रवाह वाहत असतो. मराठी वाचकांना जर चांगल्या कादंबऱ्या वाचायच्या असतील तर स्वाभाविकपणे अशा प्रकारच्या इंग्रजी कथानकांकडे आणि कादंबऱ्यांकडेच त्याला वळावं लागतं. काही वैचित्र्यपूर्ण घटना या संदर्भात मला आपल्याला सांगितल्या पाहिजे की एवढ्या सगळ्या कादंबऱ्या शीतयुद्धामध्ये रशियाच्या विरुद्ध, सोव्हिएत रशिया विरुद्ध, कम्युनिस्ट देशांविरुद्ध लिहिल्या गेल्या, परंतु असं होत असताना चीनच्या विरोधात मात्र कादंबऱ्या लिहिल्या गेल्या नाही. चीन सुद्धा एक कम्युनिस्ट राष्ट्र होतं, साम्यवादी राष्ट्र होतं. त्याच्या अत्याचाराच्या, त्याच्या शोषणाच्या, त्याच्या अनन्वित प्रकारच्या दोषांचा वर्णन आणि त्याच्या विरुद्ध पाश्चिमात्य देशांनी उभं राहावं असा विचार घेऊन कादंबऱ्या आणि कथानकांची रचना फारच कमी प्रमाणात झाली. आजही चीन हा एक प्रकारचा अस्पर्श असा विषय आहे. खरं पाहिलं असतं चीनचं प्रभाव, वैभव आणि सामर्थ्य वाढत आहे. जगाला तो एक मोठा धोका आहे असं आपल्याला बरेच वेळा वाटतं. परंतु असं असून सुद्धा पाश्चात्य लेखकांनी, अमेरिकन लेखकांनी मात्र आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये चीनला केंद्रबिंदू धरून, चिनी माणसाला खलनायक धरून फार कादंबऱ्या लिखाण केल्याचं मात्र आढळून येत नाही. असं का? त्याचं उत्तर मला अद्याप तरी मिळालेलं नाही. काही आणखीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये कादंबऱ्यांचं स्वरूप बदलत आहे. रहस्यकथा प्रत्येकाला आवडतीलच, परंतु रहस्यकथा पूर्वीसारख्याच लिहिल्या जातील का? याचं उत्तर नाही असंच आहे. आता माहिती युद्धावर आधारित अनेक रहस्यकथा लिहिल्या जात आहेत. सायबर युद्धावर आधारित नवीन कथा लिहिल्या जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गुप्त स्वरूपात केल्या जाणाऱ्या युद्धांवर, अशा अदृश्य स्वरूपात होणाऱ्या युद्धांबद्दल किंवा प्रॉक्झी वॉर बद्दल सुद्धा अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून जगापुढे कोणती संकट येणार आहेत, लोकशाही प्रधान देशांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे याचं खूप उत्तम विवेचन केलं जात आहे. यातल्या काही कादंबऱ्यांची नावं तुम्हाला मला सांगायची आहेत. द रिदम ऑफ वॉर किंवा स्पॅम नेशन, ए र्युमर ऑफ वॉर, मिनिस्ट्री ऑफ द फ्युचर या सर्वच कादंबऱ्या, ऑल सिस्टीम्स डाऊन या कादंबऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे धोके, संघर्षाची परिस्थिती, संभाव्य प्रकारच्या घटना आणि त्याचा होणारा दुष्परिणाम
आणि त्याचा शोध घेण्याकरता कशा प्रकारे प्रयत्न गुप्तचर संघटना किंवा गुप्तहेर करत असतात याबद्दलचं विवरण केलं जात आहे. संगणकामुळे आणखी इंटरनेटमुळे सगळं जग बदलूनच गेलं आहे. त्याच्यामुळे नवीनच प्रकारच्या गुंतागुंती निर्माण झाल्या आहेत. त्यांचा शोध घेण्याकरता नवीन तंत्रज्ञानाचा आणि नवीन ज्ञानशास्त्रांचा कसा वापर केला जातो याचं उत्तम विवेचन असणाऱ्या आता कादंबऱ्या पुढे येतील. तर गुप्तचरांचं गुप्तहेर संघटनांचं स्वरूप बदलणार, स्वाभाविकपणे कथानकांचंही स्वरूप बदलणारच आहे. आणि मग येणाऱ्या काळात असणाऱ्या या कादंबऱ्या जरी रहस्याला धरून असणाऱ्या रहस्य कथांची गोडी, रहस्य कादंबऱ्यांची आवड कधीच कमी होणार नाही. कधीही रहस्य कथांना शेवट किंवा अंतिम बिंदू नसणारच. कारण जोपर्यंत मानवी मनाला रहस्याचा शोध घ्यायची इच्छा आहे, रहस्य समजून घ्यायची इच्छा आहे, त्याचा उलगडा व्हावा असं वाटतं. एखादं कोडं, एखादं न कळणारं गुपित असेल, एखादा अनुत्तरित प्रश्न असेल, तो समजून घ्यायचा असेल आणि त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा जाणून घ्यायची असेल, तर आपल्याला रहस्यकथा वाचाव्याच लागतील. आणि अशा प्रकारची ओढ, अशा प्रकारची आवड मानवी मनामध्ये कायम राहणारच आहे. जोपर्यंत मानवी मनाला अद्भुताची, संघर्षाची, गुणांची ओढ आहे, तोपर्यंत रहस्य कथांना अंत नाही, हे निश्चित आहे. एकच प्रश्न मला पडतो, की मराठी भाषात अशा उत्तम दर्जेदार कथा कादंबऱ्यांची निर्मिती का झाली नसेल हो? कधी-कधी त्याचं उत्तर द्यावंसं वाटतं. हे उत्तर मला समजलेलं आणि मला पटलेलं आहे. कदाचित तुम्हाला पटणार सुद्धा नाही. अभ्यास करून, खूप सूक्ष्म स्वरूपात माहिती गोळा करून आणि त्या माहितीचं संकलन, संपादन करून, प्रदीर्घ मेहनत करून एखाद्या कथानकाची रचना केली, की ती दर्जेदार होत असते. झटपट जेव्हा कादंबरी लिहिण्याचा प्रयास प्रयास आपण करतो, माहितीच्या अभावी अर्धवट माहितीच्या साहाय्याने किंवा चोरून-मारून एखादी कल्पना घेऊन आपण जेव्हा कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ती दुय्यम दर्जाचीच होणार. नक्कल कधीच पहिल्या दर्जासारखी यशस्वी होत नसते. नक्कल कधीच उत्तम नसते. हे आपण जर समजून घेतलं, तर मराठी रहस्यकथांचा पराभव कुठे झाला आहे, हे आपल्या कदाचित लक्षात येईल. आपल्याला आजचे सादरीकरण आवडलं असेल, अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.